केवळ वाई शहर केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारताचं वैभव असलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या 30व्या स्मृतिदिनानिमित्त आजच्या या जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी तर्कतीर्थांच्या प्रतिमेचं पूजन करावं। मान्यवरांना विनंती की त्यांनी आसनस्थ व्हावं। आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन प्रयोजन करण्यासाठी या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी संस्थेचे संचालक श्री सरजकुमार मिठारी सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं। नमस्कार। अकांत पंडित, ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या 30व्या स्मृतिदिनानिमित्त आज या ठिकाणी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित व्याख्यानासाठी उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर आणि यासोबतच व्यासपीठासमोर असणारे सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो। प्रसिद्ध बंगाली नेते, मार्क्सवादी चळवळीचे प्रणेते आणि नवमानवतावादाचे प्रवर्तक अशी मानवेंद्रनाथ रॉय अर्थात एम एन रॉय यांची ओळख। खरं तर शालेय शिक्षणापासूनच त्यांचा क्रांतिकारी चळवळीमध्ये ओढा होता आणि मार्क्सवादी विचारांच्या प्रभावातून त्यांनी अमेरिका असेल, रशिया असेल, चीन असेल या देशामध्ये साम्यवादाचा प्रसार केलेला होता। पहिल्या महायुद्धानंतरचा कालखंड हा त्यांच्या साम्यवादी चळवळीतला प्रभावी असणारे कालखंड म्हणला जातो। पुढे मात्र पहिल्या महायुद्धोत्तर कालखंडामध्ये युरोपामध्ये फॅसिस्ट शक्तींचं जे काही वाढतं प्रबळ होत लागलं आणि त्याच्यामुळं रॉय यांनी या फॅसिस्ट प्रवृत्तीनं सुरुवातीपासूनच एक विरोध केलेला होता आणि त्यानंतरच्या काळामध्ये साम्यवादी पुढाऱ्यांशी झालेल्या मतभेदातून ते 1930 मध्ये भारतामध्ये परतलेले आहेत। पुन्हा त्यांना काही जुन्या खटल्यांमध्ये भारतामध्ये कारावास झाला। मात्र त्यावेळी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये महात्मा गांधींचं असणारं योगदान त्यांनी मानलेलं होतं आणि म्हणून ते काँग्रेसशी जोडले गेले आणि अर्थातच या काळामध्ये जेव्हा ते काँग्रेसशी जोडले तेव्हा मग तर्कतीर्थ, त्यानंतर यशवंतराव चव्हाण, बाबा कर्णिक आदी मंडळी रॉय यांच्या सानिध्यामध्ये आली आणि मग त्यानंतर तो रॉय गट जो आहे तो सक्रिय झाला। पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभी काही वैचारिक मतभेदामुळे ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाची स्थापना केली आणि तेव्हा तर्कतीर्थ जे आहे ते त्याच्यासोबत राहिलेले आहे। देश आणि स्वातंत्र्य याबद्दल रॉय यांची एक स्वतंत्र स्वतःची अशी एक विचार पद्धती होती आणि म्हणून त्यांनी त्यात माणूस केंद्रस्थानी ठेवून नवमानवतावादाची 22 सूत्र जी सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये मानव हा मानदंड त्यांनी मांडलेला होता। समाजामध्ये वेगवेगळ्या विचारसरणी असतात आणि त्यांचे सतत मूल्यमापन करत राहिले पाहिजे, ही तर्कतीर्थांची सुरुवातीपासूनची भूमिका होती आणि म्हणून पारंपरिक धर्माला आव्हान देणारा मार्क्सवाद जेव्हा रशियामध्ये स्टालिन राजवटीच्या रूपाने हुकुमशाही बनून प्रत्यक्ष राजकारणामध्ये मानवी मूल्यांना पायदळी तुडवू लागला
तेव्हा मात्र या रायवादी गटाने हा नवमानवतावाद पुढे आणलेला आहे आणि त्याचे सारथ्य जे आहे ते तर्कतीर्थाने केलेलं आहे. पुढे मग रॅडिकल पक्षाला भारतामध्ये फारसं यश मिळालेलं नाही, अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही आणि मग शेवटी रॉय यांनी 1948 मध्ये हा आपला पक्ष विसर्जन केला, त्या पक्षाचं जाहीर विसर्जन केलं. तर्कतीर्थांचं जर या दृष्टीने आपण पाहिलं तर त्यांच्या विचारामध्ये गतिशीलता होती. कोणतीही एकच एक भूमिका किंवा वैचारिक भूमिका त्यांनी प्रमाणभूत मांडली नाही. त्यांच्यातील जो तर्कतीर्थ आहे तो नेहमी त्यांनी जागता ठेवला आणि म्हणूनच वेळोवेळी मार्क्सवादातील उणिवा सुद्धा तर्कतीर्थांनी जोरकसपणे मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर्कतीर्थांच्या पुढील आयुष्यात अनेक राजकीय सामाजिक प्रश्नांची चिकित्सा मूल्यमापन करत असताना मात्र रॉय यांची आणि त्यांच्या मानवतावादाची प्रेरणा त्यांना सहाय्यभूत ठरलेली आहे. आज या ठिकाणी तर्कतीर्थांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने तर्कतीर्थ आणि एम एन रॉय असा एक कालपट, खरं तर पाऊण तास किंवा 1 तासामध्ये हा कालपट मांडणं सोपं नाही. 1901 ते 1994 हा तर्कतीर्थांचा कालपट आणि 1887 ते 1954 हा रॉय यांचा कालखंड. एक स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा दोन्ही कालखंड आणि त्यातल्या ह्या दोघांच्या कामाची पद्धती मांडण्याचा प्रयत्न आणि आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय वक्ते डॉक्टर राजेंद्र कुंभार सर आपल्यासमोर मांडणार आहेत आणि यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपलं पुनश्च स्वागत करतो आणि धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मिठाई सर. यानंतर मी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्यवर यांचं स्वागत आणि परिचय करण्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी प्रतिष्ठान यांच्या संचालिका आदरणीय डॉक्टर स्नेहा खोबरागडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत करावं. नमस्कार. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित तर्कतीर्थांच्या 30व्या स्मृतिदिनानिमित्त आज दिनांक 26 मे 2024 रोजी तर्कतीर्थ आणि नवमानवतावाद या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. या व्याख्यानाकरिता आपल्याला लाभलेले ज्येष्ठ रॉयवादी विचारवंत डॉक्टर राजेंद्र कुंभार सर. कुंभार सरांची शैक्षणिक कारकीर्द ही विज्ञानाच्या रसायनशास्त्र विषयातील आहे. रसायनशास्त्रातील भौतिक रसायनशास्त्र या क्लिष्ट विषयात त्यांनी PhD मिळवली आहे. सोबतच भाषेची आवड म्हणून मराठीत त्यांनी MA सुद्धा केलेले आहे. त्यांच्याकडे 38 वर्षांचा प्रदीर्घ असा वरिष्ठ महाविद्यालयीन अध्यापनाचा अनुभव असून 6 वर्षाचा प्राचार्य पदाचा अनुभव आहे. सध्या ते जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहे. सरांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर 48 शोध निबंध प्रकाशित असून त्यांनी सामाजिक व शास्त्रीय विषयावर 14 पुस्तकांचे लेखन केलेले आहे. विविध नामांकित संस्थेच्या सदस्य, सल्लागार सचिव, अध्यक्ष पदावर ते कार्यरत होते आणि आता सुद्धा कार्यरत आहेत. सरांनी भारतात व परदेशात 6000 पेक्षा जास्त व्याख्याने दिलेली आहेत. सरांचा 1981 सालातच प्रथम नवमानवतावादी विचारांशी संपर्क आला. बॅरिस्टर तारा कुटे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉक्टर इंदुमती पारे, ॲडव्होकेट काणे, शिवनारायण रे इत्यादी रॉयवादी विचारवंतांच्या संपर्कातून नवमानवतावादी कार्यास त्यांनी सुरुवात केली. 1992 सालात अनौपचारिकपणे मानवेंद्रनाथ रॉय शिक्षण व संशोधन संस्थेची त्यांनी स्थापना केली. या संस्थेमार्फत त्यांनी युवकांसाठी विविध शिबिरे आयोजित केली. 1994 साली कराड येथे भारतीय नवमानवतावादी संघटनेचे अधिवेशन आयोजित करून या अधिवेशनात भारतातील प्रमुख मानवतावादी विचारवंतांना निमंत्रित केले. मानवेंद्रनाथ रॉय जन्मशताब्दी निमित्त आयोजित परिषदेमध्ये मराठी साहित्यावरील रॉय यांचा परिणाम असा शोध निबंध त्यांनी सादर केला होता. नवमानवतावाद आणि नैतिक राजकारण यावर त्यांचे पुस्तक प्रकाशित आहे. फॅसिझम तत्वज्ञान व कार्यपद्धती, महात्मा फुले यांच्या साहित्याचे सौंदर्यशास्त्र, नैतिक राजकारणाचा राजमार्ग, संपूर्ण क्रांती आंदोलन आणि मानवतावाद इत्यादी पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे सरांबाबत असे म्हणता येईल की सर हे वेगळंच रसायन आहे. या रसायनाला फिकीर नाही की त्याला कोणीच रसायन म्हणतं, मिश्रण म्हणतं की संयुग म्हणतं. ते क्लिष्ट विषयाला भूल पाडणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे शास्त्रज्ञ आहे असे म्हणता येईल. अशा या बहुश्रुत वक्त्याचे स्वागत
तर्कतीर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर पंडितराव टापरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर पंडितराव टापरे सर. तर्कतीर्थ प्रतिष्ठान याचे ते सन्माननीय अध्यक्ष आहेत. अक्षर इन्स्टिट्यूटचे संस्थापक तसेच ज्येष्ठ समीक्षक म्हणून ख्यातनाम आहेत. नवसाहित्य एक अभ्यास, कादंबरी, संवाद, साहित्याचे तर्कशास्त्र आदी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. समीक्षेवरील 2 पुस्तके सध्या प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. सरांचं स्वागत प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य सूर्यकांत आंबेकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सर्व उपस्थितांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. खूप खूप धन्यवाद स्नेहा मॅडम. या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपण सर्व रसिक श्रोते हो, आपल्या सर्वांचं देखील इथं शब्दसुमनांनी पुनश्च मी स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर राजेंद्र कुंभार सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आणि नवमानवतावाद या व्याख्यानासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व श्रोते बंधू भगिनी, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय टापरे सर, खरोखरच हा विषय एवढा मोठा आहे की तो एका व्याख्यानामध्ये सांगणं जवळजवळ असेल. त्यामुळे असं टप्प्याटप्प्यानं उड्या मारत गेलं तर चालेल असं मी अगोदरच गृहीत धरतो. म्हणजे सगळं सांगणं जग हे अनेक वेळेला एका विशिष्ट सायक्लिक प्रोसेस मधून जात असतं. आणि या जगाच्या विचारवंतांच्या मध्ये एक मूळ भूमिका जी असते ती भूमिका आहे सत्य शोधणाराची भूमिका. आणि मग सत्य शोधण्याची जगभराची जी परंपरा आहे ती प्रोटोगोरस पासून सुरू होते. त्याच्याही अगोदर आहे, परंतु प्रोटोगोरस पहिला आहे की जो माणसाला गृहीत धरून सत्य शोधतो. म्हणजे मार्क्सनं आपल्या तत्वज्ञानाला सुरुवात करत असताना जो दाखला दिलेला आहे तो प्रोटोगोरस आहे. आणि रॉयनी आपल्या तत्वज्ञानाचा 22वा थिसिस सांगत असताना जो दाखला दिलेला आहे तोही प्रोटोगोरस आहे. प्रोटोगोरस आणि मार्क्स दोघांचा आहे. हा जो सत्य शोधनाचा प्रयत्न आणि माणसाला विश्वाच्या केंद्रस्थानी मांडण्याचा प्रयत्न, याच्यामध्ये क्रांतिकारकत्व असं असतं की माणूस जर प्रमुख असेल तर परमेश्वराला काय स्थान. परमेश्वराची विल्हेवाट लावणारा पहिला माणूस जो आहे भारतातला तो 2800 वर्षापूर्वीचा आहे. त्याचं नाव आहे महावीर. तो असं म्हणतो, विश्वातील सर्व घटना या भौतिक नियमांनी बांधलेल्या आहेत. त्यामुळे या विश्वाला निर्माण करण्यासाठी, ते चालवण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी परमेश्वर नावाच्या शक्तीची गरज नाही. भारतामध्ये त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा अनेक विचारवंत जे आहेत ज्यांना एथिइस्ट म्हणता येईल,
परलोकवादी नसणारे असं म्हणता येईल, परलोकाबद्दल विश्वास न ठेवणारे, परलोकाचा विचार न करणारे, अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येईल. चार्वाकाचं तत्वज्ञान आहे, जैन तत्वज्ञान आहे, बौद्ध तत्वज्ञान आहे, सांख्याचा ईश्वर नंतरच्या काळात आलेला आहे, योग तत्वज्ञानाचा आणि ईश्वराचा काही संबंध असण्याचं कारण नाहीये, नैयायिकांचा ईश्वराशी काही संबंध असण्याचं कारण नाहीये. 9 दर्शनांच्या पैकी 6 दर्शनं ही तशा अर्थानं नास्तिक दर्शन. कारण या भारताच्या भूमीमध्ये या प्रकारचे विचार अनेक वेळेला झालेले आहेत. जडवादी विचारांची परंपरा भारताला आहे, युरोपला कमी आहे. युरोपचा जडवाद आधुनिक आहे, मध्य पूर्वेतला जडवाद आधुनिक आहे, प्राचीन परंपरा त्यांच्याकडे नाही आहे. कारण 17व्या शतकाच्या अगोदर युरोपला आणि मध्य पूर्वेतल्या देशांना जगणं अवघड होतं. एवढी अवघड परिस्थिती निसर्गानं तयार करून ठेवली होती. 6-6 महिने सूर्यप्रकाश नाही, शेती उत्तम नाही, तिकडे वाळवंट आहे. त्यामुळे समृद्धी असल्याशिवाय नवीन विचार सुचत नाही आणि देवाला नाकारण्याचं धैर्य येत. या देशामध्ये खरीप आणि रब्बी 2 गर्भधारणा शेतीला आहेत, मान्सूनचा पाऊस आहे, सुपीक जमीन आहे आणि त्यामुळं भारतामध्ये विचार प्रणालींचं वैविध्य दिसून येतं आणि परमेश्वराला नाकारण्याचं धाडस दिसून येतं. त्यामुळे जडवादा आणि ही मी जी भूमिका मांडतो ती रॉयची भूमिका आहे. रॉयनी असं सांगितलं होतं की पाश्चात्य विचारसरणी ही आध्यात्मिक आहे आणि भारतीय विचारसरणीचा बहुसंख्य भाग हा मटेरियलिस्टिक म्हणजे भौतिकवादी आहे. ही नवीन गोष्ट आहे. प्रश्न बराच काळ असा होता की जडाचं ठीक आहे, जडवादी होणं सोपं आहे, मग चैतन्याचं काय करायचं? मग माणसाला जर आत्माच नसेल तर माणूस जिवंत कसा होतो? शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे की नवरा तोच आहे ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, ज्याला पाहिल्यावर तुम्हाला चांगलं वाटतं. एका क्षणी तो मरून जातो, नवरा तोच असतो, शरीर तेच असतं, पण त्याची तुम्हाला भीती कशी काय वाटायला लागते? म्हणजे काहीतरी निघून गेलेलं आहे त्यात. आणि चैतन्य आणि जडाचा संबंध काय? तेव्हा चैतन्याचं काय करायचं? एका पद्धतीनं चार्वाकांनी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. चार्वाक म्हणतात फळांच्या रसामध्ये आंबल्यानंतर जसा मध तयार होतो, चुना, कात आणि पान या 3 वेगवेगळ्या रंगाच्या गोष्टी असून सुद्धा लाल रंग तयार होतो, त्याप्रमाणे जळाच्या विशिष्ट पद्धतीनं एकत्र आल्यानंतर त्यामध्ये चैतन्य तयार होतं. त्याच्यासाठी परमेश्वराची गरज नाही. अर्थात भारतीय तत्वज्ञानामध्ये या गोष्टीला फारशी कोणी मान्यता नंतरच्या काळात दिलेली नाही. रॉयनी ही महत्वाची गोष्ट केली, त्याला एक कारण झालं. रॉयनी नेचर नावाचं जे प्रतिष्ठित सायन्सचं मॅगझिन आहे जगभरातलं आजही, त्याला एक पत्र पाठवलं होतं. निमित्त होतं आईन्स्टाईनच्या स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. आणि रॉयनी पत्र पाठवलेलं होतं की या थिअरीमुळं ही थिअरी मॅक्रो वर्ल्डला लावण्यापेक्षा मायक्रो वर्ल्डला लावता येईल. आणि ही थिअरी भारताच्या तत्वज्ञानाच्या इतिहासामध्ये एक मोठी उडी आहे. त्याच्यावर आईन्स्टाईननं उत्तर लिहिलेलं होतं. आईन्स्टाईनला माहित नव्हतं हा रॉय कोण आहे. त्यांनी उत्तर लिहिलं होतं, देर आर व्हेरी फ्यू पीपल इन द वर्ल्ड, नॉट मोर दॅन 10, हू कॅन अंडरस्टँड माय थिंग, अँड रॉय इज वन ऑफ देम. हे जे पत्र होतं नेचरमध्ये छापलेलं, ही रॉयची प्रेयसी जी होती एलन गॉटशॉप जर्मनीमध्ये, तिनं ते पाहिलं आणि ती आईन्स्टाईनला भेटायला गेली. त्यावेळेला मिरत कटाच्या खटल्यामध्ये रॉयना 12 वर्षाची शिक्षा झाली, की ज्या कटाच्या वेळेला रॉय भारतात नव्हते. जे होते ज्यांनी प्रत्यक्षात कट केला त्या डांगे वगैरे ना 4-4 वर्षाची शिक्षा झाली. ब्रिटिश राज्य यंत्रणा ओळखून लावण्याचा कट करण्याबद्दल रॉयना 12 वर्षाची शिक्षा झाली.
हेलन गॉटशॅक आईन्स्टाईनला भेटली. आईन्स्टाईननं ब्रिटिश पार्लमेंटला पत्र लिहिलं की एवढा जिनियस असलेला शास्त्रज्ञ तुरुंगात असणं योग्य नाही. पण आरोप दहशतवादाचा असल्यामुळं, राजद्रोहाचा असल्यामुळं सोडून देणं शक्य नव्हतं. रॉयनी स्वतःची केस स्वतः लढवली होती. नंतर 12 वर्षाची 6 वर्ष झाली. आणि मग आईन्स्टाईनच्या म्हणण्याबद्दल रॉयचं दुसरं काही म्हणणं आहे का सोडून देण्यापेक्षा असं विचारलं तेव्हा रॉय तिहार जेलमध्ये होता. आणि तिहार जेलमध्ये गरमी भयंकर बिहार. आणि रॉयचं बहुतेक आयुष्य युरोपमध्ये गेलेलं. त्यांना कानाचं दुखणं होतं, हृदयाचं दुखणं होतं. ते म्हणले ब्रिटिश सरकारला माझी काळजीच वाटत असेल तर एखाद्या थंड हवेच्या ठिकाणच्या तुरुंगात मला ठेवावं. आणि मग रॉयना डेहराडूनच्या तुरुंगात हलवण्यात आलं, जिथं रॉयनी जेनेटिक चेंज आणि म्युटेशन याच्यावरचा पेपर प्रसिद्ध केला. म्हणजे तुरुंगात असताना एक जिनियस व्यक्तिमत्व म्हणून रॉयकडे पाहावं लागेल. तत्वज्ञानाकडे येण्या अगोदरच्या या गोष्टी सांगतोय. हा माणूस असा आहे की तर्कतीर्थांचा आणि रॉयचा नावानं परिचय होण्याचं एक गोष्ट तर्कतीर्थांनी सांगितली आहे की वेदातल्या काही क्लिष्ट भागाबद्दल आपल्या गुरुना म्हणजे केवलानंद सरस्वतींना तर्कतीर्थांनी विचारला. त्यावेळी ते म्हटले की मुंबईमध्ये हनुमान टेरेसला डॉक्टर महमूद म्हणून आहेत, त्यांना तू भेट म्हणजे तुझ्या शंका दूर. तर्कतीर्थ म्हणतात मी ते उडवून लावलं, एक मुसलमान मला वेदांच्या बद्दल काय सांगणार आहे. आणि त्यानंतर काही काळाने ज्या वेळेला प्रत्यक्षात भेट झाली, डॉक्टर महमूद हे रॉयच होते. डॉक्टर महमूद या नावानं ते राहत होते. आणि त्यावेळेला तर्कतीर्थांना कळालं की हा किती विद्वान माणूस. त्याच्या अगोदरच्या 2 कथा तशाच आहेत. त्यावेळेला 2 राजकीय दरोड्याच्या कारणाखाली वॉरंट निघालं होतं रायवर. चांगरी पेटाची दरोड्याची केस होती, एक रेल्वे दरोड्याची केस होती. त्यावेळेला रॉय भारतातून निसटले. त्यांचं नाव नरेंद्र भट्टाचार्य. पण इथून बाहेर जाताना एका टेलरच्या दुकानात ते आत गेले आणि पुन्हा ते बाहेर आलेच नाही. बाहेर जो मागच्या बाजूने बाहेर पडला त्या माणसाचं नाव होतं फादर सी मार्टिन. हा फादर सी मार्टिन त्यांचे जे गुरु होते रॉयचे, नरेंद्र भट्टाचार्यांचे, जतीन मुखर्जी, बाघा जतीन ज्यांना म्हटलं जातं, त्याचा उजवा हात नरेंद्र भट्टाचार्य. आणि मग असं ठरलं की रॉयनी मदत म्हणून क्रांतिकारकांना परदेशातनं शस्त्र आणायची. आणि म्हणून जावा बेटावर जाण्यासाठी रॉय निघाले. आणि जर्मनांच्या मदतीने ही शस्त्र गोळा करायची, तिथंच देणग्या गोळा करायच्या आणि शस्त्र बोटीत भरून पाठवून द्यायची. असा तो एकूण कटाचा भाग होता. रॉय फादर सी मार्टिन म्हणून जहाजावर चढले. जहाजावर त्यांच्या मागे 2 इंग्रज गुप्तहेर चढले. कारण त्यांना शंका होती की फादर सी मार्टिन हा एकच माणूस त्या टेलरच्या दुकानातून बाहेर पडलेला आहे, त्यामुळे हा नरेंद्र भट्टाचार्य म्हणजे रॉय असण्याची शक्यता आहे. आणि मग पकडायचं कसं त्याला पुराव्याशिवाय, म्हणून त्याच्याशी त्यांनी ख्रिश्चन धर्माबद्दल चर्चा सुरू केली. आणि 15 दिवसाच्या प्रवासानंतर दोन्ही गुप्तहेरांनी लिहिलेलं आहे. आणि हे सगळं ब्रिटिश सरकारच्या आर्काइव्ह मध्ये मिरतकटाच्या खटल्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. त्या दोघांनी लिहिलेलं आहे की कोणत्याही हिंदू माणसाला ख्रिश्चन धर्माचं एवढं सखोल ज्ञान असणं शक्य नाही. त्यामुळं फादर सी मार्टिन हा नरेंद्र भट्टाचार्य नाही. तिथून ते पुढे जातात. ज्या ब्रिटिश मुत्सद्द्यावर पुन्हा देखील शंका आहे म्हणून फादर सी मार्टिनवर लक्ष ठेवण्यासाठी जो मुत्सद्दी नेमला होता त्याच्या घरी ते राहायला जातात. तो आनंदाने ठेवून घेतो, कारण लक्ष ठेवायला सांगितले ना. आणि ज्या दिवशी त्याची खात्री पटते की हा फादर सी मार्टिन आहे ना, तोच नरेंद्र भट्टाचार्य आहे, आणि रात्री तो बोलत असतो ती त्याची पोरगी ऐकते, इव्हलिन नावाची, आणि ती रॉयला घेऊन पळून जाते. आणि अशा रीतीने रॉय जातो मेक्सिकोमध्ये. आणि मेक्सिकोमध्ये गेल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर फादर सी मार्टिन नाव बाद झालेलं आहे, नरेंद्र भट्टाचार्य बाद झालेला आहे. आणि म्हणून तिथं नाव घेतो तो मानवेंद्रनाथ रॉय.
तिथे गेल्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी हे दोघेच क्रांती करू शकतात असं म्हणून तिथल्या विद्यार्थी आंदोलनामध्ये तिथल्या एका प्रोफेसरला घेऊन चळवळ उभी करतात. ही त्यावेळची रशियाच्या बाहेरची पहिली समाजवादी चळवळ जी रॉयच्या प्रयत्नामुळं कम्युनिस्ट पार्टीमध्ये कन्वर्ट झालेली आहे. त्या प्राध्यापकाचं नाव प्रोफेसर करांझा आणि म्हणून मेक्सिकोच्या राष्ट्रपिता म्हणून रॉयला मान दिला जातो. पण कुणीतरी असा माणूस आहे की मेक्सिकोमध्ये अशा प्रकारची पार्टी स्थापन करतो असं कॉम्रेड मायकेल बोरोडिननं लेनिनला सांगितलं. बोरोडिननं का सांगितलं तर मायकेल बोरोडिन लॅटिन अमेरिकन कंट्री मधल्या क्रांतिकारकांना मदत करण्यासाठी पैसे देण्यासाठी ते पैसे हिरे आणि जलजवाहरीच्या स्वरूपात घेऊन आले होते आणि रेल्वेमधनं ही सुटकेस चोरीला गेली. आणि मग मुत्सदी लोकांनी वसाहतल्या लोकांनी सांगितलं की तुम्हाला कुणी मदत करू शकत नाही पण रॉय नावाचा माणूस आहे तो तुम्हाला मदत करू शकतो. तेव्हा बोरोडिन रॉयला शोधत आले, रॉय बरोबर राहिले, दोघांची मैत्री झाली. मैत्रीमध्ये पुन्हा कम्युनिझमच्या विचाराबद्दल देवाणघेवाण झाली आणि मग कम्युनिझम हा चांगला आहे, मार्क्सिझम चांगला आहे, तो प्रश्न सोडवू शकतो म्हणून मेक्सिकन कम्युनिस्ट पार्टीची स्थापना कुठल्याही दुसऱ्या कम्युनिस्ट माणसाचं अनुकरण न करता रॉयनी मेक्सिकोमध्ये. हे सगळं ज्या वेळेला लेनिनला कळालं त्यावेळेला लेनिननं निमंत्रण पाठवलं मेक्सिकन सरकारला की राजनैतिक पाहुणे म्हणून रॉयला आमच्याकडे पाठवून दिलं. रॉय तिथून निघाले मॉस्कोला जायला. वाटेमध्ये त्यांनी एका संघटनेची स्थापना केली. त्या संघटनेचं नाव आहे लीग अगेन्स्ट इम्पिरियलिझम, साम्राज्यशाही विरोधीची आंतरराष्ट्रीय संघटना. अनेक देशांच्या प्रमुखांना भेटलेले आहेत. ते जर्मन भाषेमधनं त्यांनी वृत्तपत्र काढलेलं आहे. दरवर्षी काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अगोदर एक अनावृत्तपत्र काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ते पाठवायचे. त्यासाठी एक मालिका चालवायची, त्याचं नाव ला इंडिया म्हणजे टू द इंडिया. मॉस्कोमध्ये गेले, तरुण होते रॉय त्यावेळेला. पण मॉस्कोमध्ये गेल्यानंतर लेनिनला भेटल्यानंतर लेनिन म्हटलं मी अपेक्षा करत होतो की पौरात्य देशातला कोणीतरी म्हातारा ऋषीमुनी मला भेटेल, तुम्ही तर फारच तरुण आहात. आणि त्यानंतर लवकरच थर्ड कम्युनिस्ट इंटरनॅशनल होती आणि लेनिननं त्याच्यासाठी डिकॉलनायझेशन वसाहतवादाच्या विरोधातला एक थिसिस दिला होता आणि तो रॉयला तपासण्यासाठी दिला फॉर कॉमेंट फॉर कॉम्प्लिमेंट. आणि हा थिसिस जेव्हा तपासला दिल्यानंतर रॉयनी दुसरा थिसिस त्याला उत्तर म्हणून लिहिला. तो दुसरा थिसिस लिहिल्यानंतर लेनिनला कळलं की करायचं काय. मग लेनिननं थर्ड कम्युनिस्ट इंटरनॅशनल मध्ये हे दोन्ही थिसिस अधिवेशनात ठेवले आणि विशेष म्हणजे कॉमिन्टरनं हे दोन्ही थिसिस मान्य केले. या दोन थिसिस मध्ये फरक काय होता? अगदी छोटा फरक होता की जो फरक नंतर मानवता मादामध्ये कन्वर्ट झालेला आहे म्हणून मी या सगळ्या गोष्टी सांगायला लागलो. हा फरक होता की भारतातली स्वातंत्र्याची चळवळ ही भांडवलदारांची जमीनदारांची चळवळ आहे आणि कम्युनिस्टांनी त्याला विरोध केला पाहिजे. वसाहतिक देशातल्या या चळवळी भांडवलदारी चळवळी आहेत आणि त्या साम्राज्याच्या विरुद्ध लढू शकत नाहीत असं लेनिनच्या थिसिसचं सार होतं. आणि रॉयनी सांगितलं होतं की या चळवळी तिथल्या सामान्य श्रमिक जनतेच्या आहेत परंतु त्याचं नेतृत्व भांडवलदारी आणि जमीनदार वर्गाकडे आहे. त्यामुळे खऱ्या क्रांतिकारकांनी या जमीनदारांना आणि भांडवलदार वर्गाला बाजूला सारून श्रमिकांची चळवळ हातात घेतली पाहिजे आणि क्रांती यशस्वी केली पाहिजे. हे दोन्ही थिसिस मंजूर झाले. त्यानंतर पहिल्या टप्प्यामधल्या चायनीजच्या क्रांतीला बुखारीन आणि रॉय या दोघांना मार्गदर्शन करण्यासाठी पाठवले.
पण त्याच्यानंतर लगेच चांगकैसेची प्रतिक्रांती झालेली आहे आणि तिथून रॉय माघारी आलेली आहे. मग रॉयना विचारलेलं आहे की तुम्ही आता काय करणार आहे. रॉय म्हटले मला क्रांतिकारकांचं एक विद्यापीठ काढायचं. आणि लेनिननं एक वॅगन भरून सोनं दिलेलं आहे आणि ताश्कंदमध्ये जगातलं पहिलं आंतरराष्ट्रीय क्रांतिकारकांचं क्रांती शिकवणारं विद्यापीठ स्थापन झालं. हे रॉयचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं सगळ्यात महत्वाचं काम. आणि जगातल्या अनेक देशातले लोक तिथे येऊन शिकून गेलेले. त्याच वेळेला भारतातला एक तरुण टाइम्स ऑफ इंडियामध्ये मार्क्सवादाबद्दल लिहितो. आणि मग रॉय त्याच्याशी कॉन्टॅक्ट करतात आणि चाचपणी करतात की भारतामध्ये कम्युनिस्ट पार्टी सुरू करता येईल का. ज्यानं हा लेख लिहिलेला आहे टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्या माणसाचं नाव आहे श्रीपाद अमृत डांगे. आणि मग त्यांना घेऊन ते त्यांना मार्गदर्शन करतात आणि कम्युनिस्ट पार्टी स्थापन होते. त्यानंतर पुन्हा रशियामध्ये रॉय आहेत. लेनिनचा मृत्यू झालेला आहे. स्टॅलिन राज्यावर आलेला आहे. जर्मनीमध्ये रॉयचे सगळे मित्र आहेत. ऑगस्ट हाइजमन आहेत, थलायमर आहेत, जागतिक पातळीवरचे सगळे तत्वचिंतक आहेत. पहिल्यांदा हिटलरनं काय केलं असेल तर तळघरामध्ये असलेली रॉयची लायब्ररी जाळून टाकली. कारण विचार करणारी माणसं फॅसिस्टांना चालत नाही आणि वाचणारी माणसं तर अजिबात चालत नाही. त्यानंतर ज्यावेळेला स्टॅलिनचा काळ आला आणि अशी एक बातमी छोटीशी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रामध्ये आली की मेक्सिकोच्या क्रांतीचे शिल्पकार, कम्युनिस्ट नेते, थर्ड कम्युनिस्ट इंटरनॅशनलचे प्रतिनिधी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या कानावर शस्त्रक्रिया झाली मॉस्को जवळच्या एका खेड्यातल्या हॉस्पिटलमध्ये. ही बातमी ज्यावेळेला जर्मनीमध्ये पोहोचली त्यावेळेला प्रॉब्लेम असा झाला की सगळेजण काळजीत पडले. एक मोठी मीटिंग तिथे घेण्यात आली की रॉय हा थर्ड कम्युनिस्ट इंटरनॅशनलचा प्रतिनिधी होता, लेनिनचा मित्र होता आणि स्टॅलिनचा पण मित्र होता. तर या माणसाचं मॉस्कोच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन का नाही झालं. एका खेड्यात हॉस्पिटल होतं याचा अर्थ स्टॅलिनची कप्पामर्जी झालेली आहे आणि रॉयच्या जीवाला धोका आहे. तिथं चर्चा सुरू झाली की रॉयला सोडवलं पाहिजे रशियातनं. आणि त्यावेळेला तिथे एक विश्वसुंदरी होती, तिचं नाव होतं लू गायसलर. ही लू गायसलर उभी राहिली आणि मी रॉयला सोडवून आणतो. मला रशियाच्या सीमेवर कुठेही सोडा, तिथून मी जाऊन रॉयला घेऊन येईन. आणि ती त्यांना घेऊन आली पुन्हा युरोपमध्ये. युरोपमध्ये घेऊन आल्यानंतर तिथं युरोपमध्येच थांबावं आणि तत्वचिंतनामध्ये आणि चर्चेमध्ये आणि लिखाणामध्ये वेळ घालवावा असं रॉयच्या सगळ्या मित्रांचं म्हणणं होतं. पण भारतातली परिस्थिती वेगानं बदलत होती आणि रॉय म्हटले की मला भारतात जायचं. एक जीप घेऊन एकटे रॉय 5-6 कॅन डिझेलचे भरलेले घेऊन सहारा वाळवंट ओलांडून अफगाणिस्तानमध्ये येतात. तिथं ते डॉक्टर मेहमूद नाव धारण करतात आणि गुप्तहेरांनी पकडू नये म्हणून अफगाणिस्तानच्या गव्हर्नर भारतात येत होता त्याच्या डब्यातनं प्रवास करतात. आणि त्या मधल्या चर्चेमध्ये तो गव्हर्नर आमच्या देशाचे मुख्य मौलवी व्हा म्हणून डॉक्टर मेहमूदना विनंती करतात. ते म्हणतात मला शक्य नाही पण मला शक्य होईल त्यावेळेला मी येईल. गव्हर्नर असल्यामुळं त्यांची सुटका होते. ते हनुमान टेरेसवर येतात आणि ताबडतोब ला इंडियामुळं प्रभावित झालेले अनेक लोक असतात. त्यामध्ये मणिबेन कारा आहेत, डॉक्टर युसुफ आहेत आणि बरेच लोक आहेत. हे सगळे जमतात त्याच्या होती. आणि मग हनुमान टेरेसवर यांच्या मिटिंग व्हायच्या आणि काय करायचं भारतामध्ये हे ठरवण्याच्या अगोदरच फितुरीमुळं एक दिवशी रॉयला पकडण्यात येते.
मिरज गटाच्या खात्यात. आणि मग मिरज गटाच्या देशद्रोहाच्या आरोपाखाली रॉयना 12 वर्षाची शिक्षा होती. पुढचं मी सांगितलं 6 वर्ष कमी झाली त्यांचं झालं. परंतु 36ला त्यांची सुटका होते. सुटका झाल्यावर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं अधिवेशन काँग्रेसचं कुठलं आहे तर कराची अधिवेशन, ज्या अधिवेशनामध्ये समाजवाद स्वीकारलेला आहे काँग्रेस. त्याचा मसुदा नेहरू आणि रॉय या दोघांनी मिळून लिहिलेला आहे. त्यामुळे सुटका झाल्यावर रॉयला डायरेक्ट जवळजवळ कार्यकारिणीमध्ये काँग्रेसच्या घेण्यात. आणि वलय मोठं होतं. ला इंडिया या पत्रामुळे, दरवर्षी वाचल्या गेलेल्या पत्रांच्यामुळं प्रचंड मोठी मान्यता रॉयला देतो काँग्रेस. आपल्या भागामध्ये म्हटलं तर तासगावच्या शेतकरी परिषदेला रॉय हजर होते. बुंदीच्या वतातनं कायलीत बसून पलीकडे गेले होते. त्याचं वर्णन एलन रॉयने केलेलं आहे की मला खूप भीती वाटत होती की या इतक्या मोठ्या माणसाचा जीव या कायलीत बसून, नाव सुद्धा नाही आहे आणि त्यात बसून धोक्यात घालणं काही योग्य नाही आहे म्हणून. पण या काळामध्ये रॉयचं जे राहिलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये सातारा जिल्हा म्हणजे आत्ताचा सातारा आणि सांगली, दक्षिण सातारा आणि उत्तर सातारा यातले जास्तीत जास्त कार्यकर्ते जमा झाले. आणि तिथं तर्कतीर्थ आणि रॉय यांचा संबंध. आता गंमत बघा की ज्या वेळेला सायक्लिक याच्यामध्ये 18व्या शतकामध्ये 1 लाख येते सत्यशोधकांची आहे. ही परिस्थिती वाईट आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे. माणसाला दुःखातून बाहेर काढलं पाहिजे आणि त्याचा तत्वज्ञानात्मक मार्ग शोधला पाहिजे. या हेतून माणसं जन्म घेतात. म्हणजे 1818ला कार्ल मार्क्सचा जन्म होतो, 1827ला फुलेंचा जन्म होतो. आणि त्या दोन्ही तत्वज्ञांना जगभर राज्य करायच्या स्थितीत असताना विचार विश्वावर, फिजिकल राज्य नव्हे, त्या काळामध्ये आणखीन 3 सत्यशोधक जन्माला येतात. एक 1887ला रॉय जन्माला येतात, 1869ला गांधी जन्माला येतात आणि 1851ला बाबासाहेब जन्माला येतात. 1901ला तर्कतीर्थ जन्माला येतात. या सगळ्यांच्या मध्ये तुम्हाला एक धागा शोधायचा झाला तर एकच धागा आहे. हे सगळेच्या सगळे कोणत्याही एका विचारावर आयुष्यभर ठाम राहिलेले नाही. लोक म्हणतात एका विचारावर जर ठाम राहिले नाही तर त्यांना कसं चांगलं म्हणायचं. त्या बाबतीत एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, कन्सिस्टन्सी इज द क्वालिटी ऑफ अन ऍस. एकाच विषयावर ठाम राहणं हा गाढवाचा गुणधर्म आहे, माणसाचा नाही. हे सगळे सत्यशोधक असल्यामुळं प्रत्येक टप्प्यावर त्यांना जे नवीन सत्य सापडेल त्याच्याशी ते चिकटून राहतात. आणि ते नवीन सत्य उरलेल्या सामान्य माणसांच्या आवाक्याच्या पलीकडे असल्यामुळं, तेवढ्या दूरवरचं त्यांना पाहता येत असल्यामुळं त्यातले बहुतेक जण बहुतेक काळामध्ये अप्रिय होतात. जे फुले असतील, जे फुल्यांची लोकप्रियता आजची लोकप्रियतेवरून फुले त्या काळात लोकप्रिय होते वगैरे म्हणायचं काही कारण नाही. कारण फुलेंची नाद भीक मागत सगळं संपलेलं होतं. कुणी मदत करायला नव्हतं. फुले तत्कालीन याच्यामध्ये बहुजन म्हणजे बहुसंख्यांच्या दृष्टीनं अप्रियच होत. त्यांच्या तत्वज्ञानाचा बाकीच्यांनी स्वीकार केल्यानंतर जवळजवळ 100 वर्षांनंतर मग फुले मोठे झाले. गांधी अप्रिय आहेतच, अनेक ठिकाणी अप्रिय आहेत. समकालीनांच्या दृष्टीने अप्रिय होते. अनेक लोकांना त्यांचं म्हणणं पटत नव्हतं. राणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले, गांधी काय सांगायला लागलेत, अहिंसेनं स्वातंत्र्य मिळणार आहे म्हणून. कपडे काढून क्रांती करता येते का? कपडे काढून क्रांती करा ना, असं म्हणणारे लोक होते नाही. गांधीजींचा विचार वेडगळपणाचा
आणि धर्मांधतेचा विचार आहे असंही म्हणणारे लोक होते. आणि गांधीजी आपले विचार सतत बदलतात आता नेहमीच गोष्ट होता. आणि गांधीजींना विचारलं होतं पण अनेकांनी. मग गांधीजी म्हणायचे कालचा मी आणि त्यानं सांगितलेली गोष्ट आणि आज मी सांगितलेली गोष्ट यातली आजची खरी धरायची, कारण एक दिवसाने मी मोठा झालो. मग आता ह्या ट्रूथ सीकरचं हे वैशिष्ट्य असतं. हे सगळे विज्ञानवादी आहेत गांधी वगळता. गांधी वगळता सगळे विज्ञानवादी आहेत. आणि विज्ञानाचं वैशिष्ट्य काय असतं, विज्ञान एक टॉर्च असतं. त्या टॉर्च प्रकाश जिथपर्यंत जातो तिथलं खरं आहे आणि जिथं प्रकाश नाही तिथलं खोटं आहे नव्हे हे अजून मला माहित नाही. त्यामुळे मी त्याला नाही म्हणणार नाही, ते खोटं आहे म्हणणार नाही. मी पुढे गेल्यानंतर मला नवीन काहीतरी दिसेल, म्हणजे नवीन असेल ते मी स्वीकारेन. त्याच्या पुढे गेल्यानंतर आणखीन काहीतरी नवीन दिसेल ते मी पुन्हा स्वीकारेन. हा सत्यशोधकांच्या प्रवासाची पद्धती असते आणि ही सामान्य माणसाला कळत नाहीये. सामान्य माणसं ही नेहमी बाबा वाक्यम प्रमाणम. आता हे बाबा वाक्यम प्रमाणम म्हटलं की हे लोकप्रिय असणारच नाही. कल्पना करा बाबासाहेबांच्या माग बौद्ध समाज उभा नसता तर बाबासाहेब किती लोकप्रिय राहिले असते, किती विद्वान राहिले असते हा प्रश्नच नाही. ते विद्वान होतेच. आणि त्यांच्या मागे किती अनुयायी आहे याच्या आधारावर त्यांची घटना समितीवर निवड झालेली नाहीये. ते मंत्री काय त्या आधारावर झालेले नाहीत, निवडून आलेले नाहीत मासेस मधनं लोकप्रिय म्हणून. त्यांच्या विद्वत्तेवर आणि त्यांच्या क्षमतेवर त्यांची निवड झालेली आहे. कारण त्यांच्या बाबतीत प्रश्न आहे. त्यावेळेला पण शिवाय देणार होते. म्हणजे बाबासाहेबांच्या ज्या वेळेला पहिल्यांदा नेता म्हणून माणगावच्या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी उल्लेख केला त्यावेळेला तत्कालीन महार समाजातले विदर्भातले एक मोठे नेते असं म्हटले होते, तुम्हाला एखादा लाडवण किंवा आंधवण दिसला नाही का, निदान सोमस तरी बघायचा. हे पाहुण्या महार आमच्या ओरावर आणून बसवताय काय, असं म्हणणारे लोक होते ना. ज्याला इतिहास माहित आहे त्याला माहित आहे. म्हणजे ही लोकप्रियता ही नंतरची आहे. कारण सगळे विचार बाबासाहेबांचे सगळ्यांना पटणं शक्य नव्हतं. गोलमेज परिषदेतले गांधी नाही पटलेले नव्हते. पण नवीन शोधायचं आणि नवीन जे सापडेल त्याच्यावर राहायचं हे हा सत्यशोधकांचं वैशिष्ट्य आहे. गांधींचं तुम्हाला माहितच आहे की गांधी सुरुवातीला कट्टर सनातनी हिंदू आणि नंतरच्या उरलेल्या काळामध्ये राजकीय सनातनी हिंदू होते. त्या दोन शब्दामध्ये खूप फरक आहे. कट्टर सनातनी हिंदू होते म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना स्त्रियांची गुलामगिरी मान्य होती, अस्पृश्यता मान्य होती, सगळ्या गोष्टी मान्य होत्या. नंतरच्या काळामध्ये हिंदुत्ववाद्यांचा पराभव करायचा असेल तर हिंदुत्वाच्या विरोधात वागायचं आणि मी हिंदू आहे म्हणून सांगायचं. पॉलिटिकल हिंदुत्व. मी सनातनी हिंदू आहे, लोकांना म्हणून वाटायचं सनातनी हिंदू आहे, फक्त RSS वाल्यांना वाटायचं अजिबात हिंदू नाही. कारण अस्पृश्यता मोडून काढतो, बायकांना रस्त्यावर चळवळीत आणतो, असा कसा हिंदू असेल. शूद्रांच्या बरोबर जातो, हा हिंदू असूच शकत नाही. आणि मग हिंदुत्वावर कलंक आहे म्हणून गोळ्या घालतात त्याला. म्हणून ते राजकीय हिंदुत्व आहे ना ते अडचणीच होतं त्याला. तर्कतीर्थांच्या बाबतीत बघितलं तर तर्कतीर्थांचा प्रवास ही थोडा बहुत असाच आहे. तर्कतीर्थ येतात कशाला वाईला, का त्यांना वडिलांनी वाईला पाठवलं. 4 संस्कृत मधल्या गोष्टी शिकाव्यात आणि भिक्षुकी चालवावी म्हणून. सोप्या भाषेत तर्कतीर्थच तसं म्हणतात. हा भिक्षुकीचा व्यवसाय चालवायसाठी आवश्यक असलेलं ज्ञान घ्यायसाठी मी आलोय. इथं आल्यावर त्यांना विनोबा भेटतात. आणि ज्याचं कुणाचं मत असेल की प्राज्ञ पाठशाळा ही धार्मिक शिक्षणाची शाळा होती तर हा गैरसमज आहे. प्राज्ञ पाठशाळा ही राजकीय शिक्षणाची शाळा होती.
राष्ट्रीय शिक्षणाची शाळा होती. आणि विशेष म्हणजे ती ऑर्थोडॉक्स सनातनी नव्हती. तिथं नवीन विचार करायला परवानगी होती आणि नवीन विचार लोक करत होते वेगवेगळ्या पद्धतीने. रॉय या म्हणजे तर्कतीर्थ या शाळेमध्ये शिकतात. काय शिकतात? जे जे वैदिक आणि हिंदू धर्मामध्ये आहे, उपासनेच्या नावावर आणि तत्वज्ञानाच्या नावावर ते सगळं शिकतात. बंगालमधलं तर्कतीर्थ पदवी पण मिळवतात. ऋग्वेदावर त्यांची श्रद्धा होती. त्यामुळे त्यांच्या पहिल्या कालखंडामध्ये वैदिक धर्म आणि हिंदू धर्म कसा वाईट नाही आणि त्यामध्ये वाईट चाली नंतर कशा घुसळलेल्या आहेत हे पटवून देण्यामध्ये तर्कतीर्थ बराच काळ मग्न आहे. म्हणजे गांधीजींना त्यांनी जे नोट्स लिहून दिल्या की अस्पृश्यता हिंदू धर्माला मान्य नाही असे पुरावे आहेत, ते पुरावे काढून दिले त्याला. आंतरजातीय विवाहामध्ये जर दोन्ही प्रकारच्या लोकांनी आपले परंपरागत व्यवसाय सोडले असतील आणि त्यांचं राहणीमान वेगळ्या पद्धतीत झालं असेल तर त्यांचे वर्णही बदलतात असं म्हणावं लागेल. असं आंतरजातीय विवाहाच्या बाबतीमध्ये तर्कतीर्थ सांगतात आणि राजगोपालाचारींच्या मुलीबरोबर गांधीजींच्या मुलाचं लग्न करून देतात आणि त्याचं पौरोहित्य स्वतः करतात. रॉयला भेटतात आणि मार्क्सिझमवर चर्चा करतात. त्यावेळेला सुद्धा धोतर, उपरणं, जानवं आणि शेंडी सकट तर्कतीर्थ आहे. त्यातलं काही सोडवलेलं नाही त्या काळात. पुढे रॉयच्या बरोबर आल्यानंतर मार्क्सिझमवर शिकायला सुरुवात केल्यानंतर त्याचा एवढा प्रभाव पडतो. त्या सत्यशोधक आणखी एक वैशिष्ट्य आहे, ते मनापासून शिकत असतात. मनापासून स्वीकार. त्यामुळे हिंदू धर्म समीक्षा नावाचा ग्रंथ लिहिताना तर्कतीर्थ मार्क्सवादाची डायलेक्टिक्सची थिअरी वापरतात. परंतु धर्माच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी डायलेक्टिक्स पुरं पडत नाही. का पडत नाही नंतर मी हे पुरं पडत नाही असं ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्यांचा पुढचा ग्रंथ जो आहे सर्व धर्म समीक्षा, या ग्रंथाच्यावर मात्र मार्क्सवादाच्या डायलेक्टिक्सचा प्रभाव नाही असं केवळ मी म्हणतो नाही, तर्कतीर्थही म्हणतात. माझ्या पहिल्या ग्रंथावर होता, दुसऱ्या ग्रंथावर. सत्यशोधनाच्या मार्गावर गेल्यानंतर आपले सवंगडी कोण लक्षात येतं आणि म्हणून तर्कतीर्थ ज्योती चरित्र लिहितात आणि नंतर ज्योती निबंध पण लिहितात. आता ह्या लिहिण्यासाठी एक तात्कालीन कारण आहे. मुंबईच्या हनुमान टेरेसच्या बैठकीमध्ये रॉय असं म्हणतात, द ओनली रॅडिकल मुवमेंट इन इंडिया इज अ सत्यशोधक मुवमेंट. मूलभूत चळवळ जर कुठली असेल, मूलगामी चळवळ भारतातली रेनेसान्सची, तर ती महात्मा फुलेंची सत्यशोधक धर्माची चळवळ आहे. आणि त्यानंतर मग तर्कतीर्थ वाचतात आणि ज्योतिनिबंध आणि ज्योतिचरित्र लिहितात. या पुढे गेल्यानंतर काय होतं की मार्क्सवाद पुरेसा नाही आणि संसदीय लोकशाही अपुरी आहे. हे दोन अतिशय नव्या आणि अप्रिय असणाऱ्या गोष्टी रॉय एकाच वेळेला सांगतात. रॉयचं कसं आहे की रॉय डोलकाठीवर बसलेले माणूस आहे. समुद्रामध्ये जहाज चालत असताना एक डोलकाठीवर उंच बसलेला माणूस असतो आणि त्याला लांबचं जहाज दिसतं, ते जहाजावरच्या कोणालाच दिसत नाही. त्याला वादळ आलेलं अगोदर दिसतं, बाकीच्यांना वादळ दिसत असतं, अजिबात वारा पडलेला नाही, ढग दिसत नाही. काय सांगायला लागलाय तो? म्हणजे रॉय जे जे सांगतात ते सिद्ध व्हायला काही वर्ष जावी लागतात आणि त्यामुळे तत्कालीन वेळेला रॉय हे अप्रिय होता. रॉयच्या अप्रियतेचं प्रमुख कारण आहे म्हणजे रॉय तुम्हाला कोणाच्या बोलण्यात दिसत नाही. 13 पानं डिस्कव्हरी ऑफ इंडियाच्या पहिल्या
आवृत्तीमध्ये रॉय आणि रॉयझमवर नेहरूंनी लिहिली होती. काँग्रेस जनांनी दुसऱ्या आवृत्तीपासून ती काढून टाकली. काय कारण झालं? पहिलं कारण म्हणजे गांधीजींच्याशी मतभेद. रॉयचं म्हणणं होतं की माणूस हा रॅशनल म्हणजे बुद्धिवादी आणि नैतिक होण्याचं कारण धर्म नाही, तर उत्क्रांती आहे. उत्क्रांतीमध्ये माणसाच्या मेंदूचा न्यू कॉर्टेक्स डेव्हलप झाला, ज्यात भावना जन्म घेतात. मध्य मेंदूमध्ये रिझन जन्म घेतं. आणि या दोन्ही गोष्टी मला इव्होल्युशन मध्ये मिळाल्या असतील तर माणूस मूलतः श्रद्धा ठेवणे त्याची प्रवृत्ती नसून प्रश्न विचारणे ही त्याची प्रवृत्ती आहे. आपल्याला सगळे लोक म्हणत असतात माणसाची मूळ प्रवृत्ती श्रद्धा ठेवणे ही आहे. आपल्याला खरं वाटतं बरं, कारण विचारच केलेला नसतो ना. श्रद्धा जर माणसानं ठेवली असती तर परमेश्वराचा जन्मच झाला नसता. कारण विनाकारण काही घडतं त्याच्यावर श्रद्धाच नाही माणसाची. पाऊस आला, मग पाऊस पडणारा कोणीतरी असला पाहिजे, हा कार्यकारण भाऊ विचारायला सुरुवात केली. आग लागली, त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे. वादळ झालं, भूकंप आला, जगातल्या प्रत्येक गोष्टीला कारण असतं हे पहिल्यांदा माणसाला वाटायला लागलं. आणि कारण म्हणून कोणीतरी माझ्यासारखा व्यक्ती असेल, अव्यक्त असेल किंवा व्यक्त असेल, तो परमेश्वर असेल, ही संकल्पना रॅशनल मॅन मुळे तयार झालेली आहे. म्हणून प्राण्यांना हे मंजूर नसल्यामुळं प्राण्यांना ईश्वर नाही, ईश्वर फक्त माणसालाच आहे. आता त्या ईश्वराच्या संकल्पनेचं राजकारण कसं करायचं हे पुरोहितांना चांगलं जमतं. तो आपला आत्ताचा विषय नाही. पण त्यावेळेला गांधींशी मतभेद झाले की गांधींचा आध्यात्मिक मार्ग असेल आणि त्याच्या आतल्या आवाजावर बोलत असतील तर ती एक हुकुमशाही आहे असं रॉय. आणि जे बोलायचं ते रॉय नेहमी प्रकट बोलायचं. एक तर रॉय येणं बऱ्याच लोकांना पटलेलं नव्हतं, कारण रॉय मार्क्सवादी आहेत आणि बहुसंख्य भांडवलदार काँग्रेसवाल्यांना मार्क्सवादाचा अत्यंत तिटकारा त्यावेळेला होता ना. ताई याला कशाला घेतलं कार्यकारिणीमध्ये? त्यामध्ये कुणीतरी राजेंद्र प्रसादना सांगितलं की रॉय दारू पितात. मग राजेंद्र प्रसादनी रॉयना पत्र लिहिलं की माझ्या कानावर आलेला की तुम्ही दारू पिता, मद्य घेता, ही गोष्ट गांधीजींना आवडणार नाही आणि काँग्रेसच्या विरोधात आहे, त्यामुळे तुम्ही मद्य सोडा नाहीतरी काँग्रेस सोडा. आता काहीतरी बोलून प्रश्न मिटवावा की नाही. रॉयनी जाहीर अनावृत्तपत्र लिहिलं. काँग्रेस ही राजकीय संघटना असून ती गांधींच्या बापाची इस्टेट नाही आणि मी राजकीय कार्यकर्ता असल्यामुळे मी घरात काय खातो पितो याचं काँग्रेसला काही घेणं देणं असतं का म्हणा. गांधींना त्या काळामध्ये अत्यंत ग्लोरिफाईड काळामध्ये असं कोणीतरी काही म्हणणं हे लोकप्रिय न होण्याचं महत्वाचं कारण आहे. त्यात भर पडली की काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली आणि या निवडणुकीमध्ये गांधींनी आपला उमेदवार म्हणून पट्टाभी सीतारामय्याला उभं केलं आणि रॉयनी सुभाषबाबूंना उभं केलं. तरुण लोकांच्या मध्ये रॉय आणि सुभाषबाबू दोघांची क्रेज होती. त्यामुळे या सगळ्या तरुण काँग्रेस जनांनी बहुमतानं सुभाषचंद्र बोसला निवडून दिलं. दुसऱ्या दिवशी हरिजनमध्ये गांधींनी लिहिलं, हा माझा व्यक्तिशः पराभव आहे. त्याचा आधार घेऊन राजेंद्र प्रसादनी सगळ्या कार्यकारिणी सदस्यांना सांगितलं, सगळे मिळून आपण राजीनामा द्या. सगळ्या कार्यकारिणींनी राजीनामा दिला. रॉय म्हटले, तुम्हाला कार्यकारिणी नेमता येते, तुम्ही नेमा. म्हटले सगळेच मोठे पुढारी विरोधात असतील त्यावेळेला या काँग्रेसमध्ये राहून काय करता येईल असं मला वाटत नाही. म्हणून सुभाषबाबू बाहेर पडले आणि त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाच्या पक्षाची स्थापना केली. हे दुसरं कारण, गांधीजींचा व्यक्तिशः पराभव केला रॉयनी. तिसरं कारण, काँग्रेसमध्ये असले तरी देखील रॉयचा गट वेगळा होता.
त्या गटाचं नाव होतं लीग ऑफ रॅडिकल काँग्रेस, मूलभूत विचार करणाऱ्या बुद्धिवादी लोकांचा गट. आणि या गटाचं महाराष्ट्राचं नेतृत्व जे होतं ते तर्कतीर्थांच्या होतं. तर्कतीर्थ त्यावेळेला तरुण होते, उत्तम वक्ते होते. म्हणजे कराडच्या सभेबद्दल लोक असं म्हणतात की तर्कतीर्थ आले, हा भटजी कोण आलाय राजकीय सभेमध्ये, म्हणून लोक अस्वस्थ झाले. कराळे नावाचे एक रॉयस्टग्रोस होते ते म्हणले, पण पहिल्या 5 मिनिटांनंतर त्यांचा पोशाख पण आम्ही विसरून गेलो, फक्त त्यांचे शब्द आणि आम्ही. संपूर्ण सातारा जिल्ह्याची काँग्रेस ही रायवादी काँग्रेस आहे. पुढच्या काळात काय झालं, आणखीन एक गोष्ट झाली अप्रिय होण्याची कारण आपण बघतोय अगोदरच्या काळाचे. दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकन वृत्तपत्रामध्ये रॉयने लेख लिहिला की हे फॅसिझमचं आक्रमण आहे आणि सगळ्या लोकशाही राष्ट्रांनी मिळून हे फॅसिझमचं आक्रमण परतवून लावलं पाहिजे. लोकांचं असं म्हणणं होतं की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. सुभाषबाबूंचं तेच म्हणणं होतं, अनेक क्रांतिकारकांचं तेच म्हणणं होतं. त्यामुळे जर्मनी आपला मित्र असला पाहिजे, जपान आपला मित्र असला पाहिजे, कारण ते ब्रिटिशांचे शत्रू आहेत. या युद्धामध्ये ब्रिटिशांना सहकार्य करायचं नाही अशी घोषणा गांधींनी केली. या काळात एकटे रॉय आहेत आणि दुसरे आंबेडकर आहेत, फार कमी लोकांना. फॅसिझम आला तर लोकशाहीला जागाच उरणार नाही आणि म्हणून आंबेडकर मंत्री होते त्यावेळेच्या प्रांतिक मंत्रिमंडळामध्ये. आंबेडकरांनी 13,000 रुपये लीग ऑफ रॅडिकल काँग्रेस मधून दिलेले आहेत युद्धाच्या बाजूनं प्रचार करण्यासाठी, म्हणजे ब्रिटिशांच्या बाजूनं. आता अख्खा देश पेटून उठलेला आहे चळवळीसाठी, ब्रिटिशांच्या विरोधात चले जाव म्हणून. अशा वेळेला एक माणूस असा म्हणतोय की ब्रिटिशांना मदत करा. कम्युनिस्ट म्हणताय की ज्या अर्थी स्टॅलिननं हिटलरशी अनाक्रमणाचा करार केलाय त्या अर्थी हे युद्ध लोकयुद्धच आहे. त्यामुळे आपण ब्रिटिशांच्या विरोधात आणि हिटलरच्या बाजूला उभं राहायला पाहिजे. हे पत्रक कम्युनिस्टांचं जारी झाल्या रॉयनी पुन्हा पत्रक काढलेलं आहे की स्टॅलिनला वेळ पाहिजे तयारी करण्यासाठी म्हणून हा करार आहे. थोड्याच दिवसामध्ये हा करार बंद करून हिटलर ही रशिया विरुद्धची मोहीम सुरू करणार आहे. आता करारावरची शाई वाढलेली नाही अजून. स्टॅलिन म्हणतो आम्ही दोघं मित्र आहोत, आम्ही नाही एकमेकाविरुद्ध लढणार. अशा रॉय म्हणतो की हा करार मोडणार आहे आणि रशिया विरुद्ध हिटलर स्वारी करणार आहे, कारण फॅसिझमचा शत्रू नैसर्गिक शत्रू मार्क्सिझम आहे. तर्कतीर्थांच्या सकट अनेक रॅडिकल काँग्रेस रॉइस्ट लोकांना मारहाण सुद्धा झालेली आहे पुण्यामध्ये, अनेक ठिकाणी धक्काबुक्की झाली. पण रॉय म्हणतात की मी सत्य, जर माझं म्हणणं सत्य असेल आणि तर्कानं मी सिद्ध करू शकत असेल तर त्याच्यासाठी कुठलीही किंमत मोजायची माझी तयारी असते. झालं तसंच. थोड्याच दिवसामध्ये हिटलरनं रशियावर स्वारी केली आणि डांगेनी पत्रक काढलं फार मजेशीर की हिटलरची रशियाच्या फ्रंटवरची मोहीम ही फॅसिस्ट मोहीम आहे आणि युरोपच्या फ्रंटवरची मोहीम ही साम्राज्यशाही विरोधीची मोहीम आहे. एवढे हास्यास्पद त्यावेळेस झालेलं होतं. पुढे काय झालं मग आता सगळ्या देशाच्या विरोधात रॉय काय म्हणतायत आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा जो प्रचार करण्यात आला तो त्या 13,000 रुपये. रॉय म्हणले या प्रचारासाठी सरकारने मला दिलेले आहेत आणि देणारे कोण आहेत? आंबेडकर मंत्री आहेत. तर ते काम मी करणार आहे, कारण माझं मत असं आहे की फॅसिझमचं संकट देशावर एवढं आहे, जगावर एवढं आहे की एकाही देशामध्ये लोकशाही टिकणार नाही. त्यामुळे फॅसिझम नष्ट केलाच पाहिजे. दुसरी जी करावं होती ती लोकांना समजत नव्हती.
जी आज समजते. रॉय म्हणतात की या वेळेला जर आपण ब्रिटिशांना मदत केली तर या फॅसिस्ट विरुद्ध साम्राज्यशाहीच्या लढाईमध्ये कोणत्याही देशाला, युरोपियन देशाला दुसरा देश ताब्यात ठेवणे परवडणार नाही. एवढी हलाखीची स्थिती या देशांची होणार आहे. तसं दिसलेलं आहे. भारतात गांधींनी स्वातंत्र्य दिलं, अफगाणिस्तानला कोणी दिलं, इराणला कोणी दिलं, इराकला कोणी दिलं, श्रीलंकेला कोणी दिलं? तिथं तर अशा लढाई नव्हत्या. कारण साम्राज्यशाही नष्ट होणार आहे दुसऱ्या महायुद्धातल्या खर्चामुळं हे बाकीच्यांना कळत नव्हतं, पण रॉयला कळत होतं म्हणून अप्रियता. पण रॉयला जे कळत होतं ते तर्कतीर्थांनाही कळत होतं. म्हणून या सगळ्या काळामध्ये तर्कतीर्थ रॉयच्या बरोबर राहील. हा बरोबर राहण्याचा धागा काय आहे? हा धागा आहे नवमानवतावाद. म्हणजे अजूनही रॅडिकल ह्युमॅनिझमला योग्य प्रतिशब्द मराठीमध्ये नाही. नवमानवतावाद हा रॅडिकल ह्युमॅनिझमचा प्रतिशब्द नाही. मानवतावाद हा ह्युमॅनिझमचा प्रतिशब्द नाही. ह्युमॅनिझम म्हणजे मानववाद, मानवतावाद नव्हे, मानववाद. आणि रॅडिकलचा अर्थ कट्टर असा, कट्टर मानवतावादी. पण न्यू ह्युमॅनिझम, नवमानवतावाद हा शब्द जुना आहे. हा शब्द कोणी वापरला, कोणाला सांगता येईल का? पहिल्यांदा कोणी वापरला न्यू ह्युमॅनिझम? हा कार्ल मार्क्सने वापरला. मार्क्सच्या नंतर मार्क्सवादाला मार्क्सवाद म्हणायला लागले. हो, मार्क्स काय म्हणत होता त्या तत्वज्ञानाला? तो प्रोटोगोरसचा वापर करून तो म्हणत होता की माझा न्यू ह्युमॅनिझम आहे. मग न्यू कशासाठी? हा ह्युमॅनिझम ख्रिश्चॅनिटी मधून आलेला नाहीये. हा ह्युमॅनिझम झोरास्ट्रियन धर्मातून आलेला नाहीये. हा ह्युमॅनिझम यहुदी धर्मातून आलेला नाही. हा ह्युमॅनिझम मुस्लिम धर्मातून आलेला नाहीये. हा सायंटिफिक ह्युमॅनिझम आहे, म्हणून तो न्यू ह्युमॅनिझम. मार्क्सने तो तसा शब्द वापरला. परंतु या चर्चेमध्ये ज्या वेळेला रॉय आणि तर्कतीर्थांच्या चर्चा होत होत्या, हे 22 थिसीस तयार होत होते. अचानकपणे परिस्थिती जागतिक पातळीवर बदलली. त्याने आल्यानंतरच बदलायला लागली. पण 48च्या सुमाराला जागतिक परिस्थिती आणखी विचित्र झालेली आहे. युद्ध जिंकला चर्चिल, त्याला ब्रिटिशांनी हरवलेला आहे. ब्रिटिशांनी स्टॅलिनचा भस्मासुर आलेला आहे. म्हणजे कम्युनिझम हे जनतेचं राज्य आणू शकत नाही, ते कामगारांची किंवा स्टेटची, राज्याची हुकुमशाही आणतं. आणि त्या हुकुमशाहीमधनं क्लासलेस सोसायटी आणि स्टेटलेस पॉलिटिक्स, राज्यविहीन राज्य यंत्रणा जन्माला येऊ शकत नाही, हे जगाला दिसलं. आणि युरोपियन देशांच्या मधल्या निवडणुकांनी दाखवलं की संसदीय लोकशाहीमध्ये माणसाला आपलं स्वातंत्र्य वापरता येत नाही. 5 वर्षातनं एकदा मत दिलं की संपलं. आणि चांगल्यातल्या चांगली लोकशाही जरी असली तर 51% लोकांची 49% लोकांच्यावर असेल. म्हणजे 49% लोकांच्या मताला काहीच अर्थ नाही का? पण मला मध्ये काहीतरी म्हणायचं आहे आणि राज्यकर्ता वाईट वागा लागलाय, तर मी काय करायचं? नितीन गडकरींना कुणी रस्ते मागितले होते का? 11.5 लाख 100 वर्षाची झाडं तोडून त्यानं रस्ते केले. आम्ही मागितले होते? नव्हते मागितले तर त्याला रोखायचा काही मार्ग होता का आमच्या लोकशाहीमध्ये? काही नव्हतं. नोटबंदी मागितली होती? नव्हती मागितली. आधार कार्ड मागितलं होतं? नव्हतं मागितलं. माझ्या आकांक्षा पूर्ण होत नसतील लोकशाहीमध्ये तर 5 वर्ष थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि 5 वर्षानंतर सुद्धा 2 डेव्हिल मधला एक डेव्हिल मला निवडायचा आहे. 2 सैतानामधला एक सैतान निवडायचा.
अशी परिस्थिती लवकरच पक्षीय लोकशाहीमध्ये येईल. सर्व पक्षांचे जाहीरनामे एकाच प्रकारचे आश्वासनं देतील आणि सर्व पक्ष निवडून आल्यानंतर तेवढेच वाईट वागतील. अशी परिस्थिती भारतात राहिली तर 20 ते 25 वर्षामध्ये प्रादेशिक पक्षांचा जन्म होईल आणि प्रादेशिक पक्षांना प्रदेशाचं कल्याण हेच ध्येय असेल, देशाशी त्यांना काही घेणं देणं नसेल, असं रॉय 48 ला सांगतात. पुन्हा पटेल का नाही प्रिय होणार? स्वातंत्र्य मिळालेलं आहे, जल्लोष चाललेला आहे स्वातंत्र्याचा, निवडणुका आलेल्या आहेत, संविधान मिळालेलं आहे, असं कसं होतील? कसे आमचे नेते करप्ट होतील? आम्ही जबाबदार नाही का त्याला? रॉय म्हणले संसदीय लोकशाही आणि कम्युनिझम दोघेही नीट वापरले नाहीत तर समान प्रकारानं वाईट आहे. त्यामुळे त्यांनी पक्षच बरखास्त केला. लीग ऑफ रॅडिकल काँग्रेस मूव्हमेंट नंतर त्यांनी रॅडिकल पार्टीची स्थापना केली होती, जे महाराष्ट्राचे सरचिटणीस विसर्जित करायची वेळ आली. त्यावेळेला 3/4 रॅडिकल पार्टीचे सदस्य नाराज झाले. त्यांना पक्ष पाहिजे होता, त्यांना वाटत नव्हतं लोकशाही वाईट आहे किंवा लोकशाही वाईट होऊ शकेल किंवा राज्यकर्ते हुकुमशाह होऊ शकतील. की रॉय बरोबर जुळवून घेण्यासाठी बुद्धिमान माणूस लागत होता, हे समजून घेण्यासाठी. आणि ही जी बुद्धिमान माणसं जवळ आली, त्या बुद्धिमान माणसांचा सामान्य खऱ्यातल्या माणसाशी संबंध नव्हता. स्टॉलवर्ट आहे. पण रॉयचं वैशिष्ट्य काय आहे? रॉयनी पुण्यामध्ये पॉलिटिकल कॉलेज काढलेलं आहे आणि ज्याच्यामधनं तयार झालेल्या लोकांनी पुढचे 20 वर्ष भारताचं राजकारण, अर्थकारण, न्याय व्यवस्था आणि मीडिया त्यातल्या त्यात जाग्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला. सगळ्या प्रमुख वृत्तपत्रांचे संपादक रॉयस्ट होते. बाबा कर्णिक असतील, व्ही.बी. कर्णिक असतील, हरा महाजनी असतील, हे सगळे रॉयस्ट आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, गोविंद तळवळकर सगळे रॉयस्ट आहेत. व्ही.एम. तारकुंडे हायकोर्टामध्ये असलेले, नंतर सुप्रीम कोर्टात गेलेले, ते पण रॉयस्ट आहेत. त्यामुळे एक टप्प्यामध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी पॉलिटिकल ट्रेनिंग उपयोगी पडतं हे रॉयनी दाखवून दिलेलं होतं. आम्ही बेवारशी झालो. एखादा रॉयस्टनं मुंबईत असं म्हणले की आम्ही विधवा झालो पक्ष विसर्जित झाल्यावर. करायचं काय? रॉयनी 2 गोष्टी सुरू केल्या. एक इंडियन रॅडिकल ह्युमॅनिस्ट असोसिएशन आणि प्रबोधन झाल्याशिवाय नैतिक समाज तयार होत नाही. आणि प्रबोधनाची चळवळ, आपण प्रबोधन युरोपमधनं उसनवार घेतलेलं आहे, माणसं डोकं वापरायला शिकलेली नाहीत, म्हणून प्रबोधनासाठी जी इन्स्टिट्यूटचं नाव आहे IRI, इंडियन रेनेसान्स इन्स्टिट्यूट, त्या 2 स्थापन केल्या आणि नवमानवतावादाचे 22 थिसिस दिले, 22 तत्व दिले. ही सांगून आपण थांबणार, खूप वेळ मी बोलतो. ते पण का सांगणार आहे मी? 22वा अगोदर सांगतो. 22वा जे हे आहे, माणूस सर्व गोष्टींचे मोजमाप किंवा प्रमाण आहे, हे वाक्य आहे प्रोटोगोरस. हे न्यू ह्युमॅनिझम या तत्वज्ञान सुरुवातीला मार्क्सनं पहिल्यांदा न्यू रायनिशे जायटुंग या वृत्तपत्रात त्या लेखामध्ये वापरलं आणि नंतर सतत मार्क्सवादाचा मध्यबिंदू माणूस आहे किंवा माणूसच माणसाचे मूळ आहे, ते मार्क्स वाक्य. त्या 2 वाक्यातनं रॅडिकल ह्युमॅनिझमच्या 22 थिसिसचा शेवट होतो. आणि मग जगाची रचना मुक्त मानवांची असून त्या बंधुता या तत्वावर निर्माण करायची आहे. ही निर्मिती आध्यात्मिक दृष्ट्या मुक्त असलेल्या नैतिक मानवांच्यामुळे शक्य आहे.
आता रॉय वापरताना सगळे बरेचसे शब्द नवीन वापरतात. स्पिरिच्युअलिझम, स्पिरिच्युअली फ्री मॅन अशी एक संकल्पना रॉय वापरतात. कारण अध्यात्म या शब्दाचा अर्थ परलोकवादी नाही आहे, स्वविषयक आहे, आत्मविषयक. मी माझा विचार करायला लागतो माणूस म्हणून, त्यावेळेला मी आध्यात्मिक असतो. त्यामुळे मी आध्यात्मिक आहे आणि आध्यात्मिकरित्या मुक्त झालेल्या वैज्ञानिक माणसांचा नैतिक समूह देशामध्ये क्रांती करू शकतो. त्यांच्यामुळे ती क्रांती शक्य आहे. देशातलं महत्वाचं अरिष्ट जे आहे ते नैतिक अरिष्ट आहे. म्हणजे ज्युडिशियरी जी आहे ती करप्ट झालेली आहे. म्हणजे न्याय व्यवस्था करप्ट आहे, संसद करप्ट आहे, इंडस्ट्रीज करप्ट आहे, नोकरशाही करप्ट आहे. आणि अशी ही सगळी करप्ट असताना कसल्याही निवडणुका आल्या तर नॉन करप्ट गव्हर्नमेंट येणार, नॉन करप्ट देश तयार होणं शक्य नाही. कारण नैतिक अरिष्टाला सत्ता बदल हा पर्याय नसतो. आणि म्हणून मूळपणे मनात आपल्याला समजावून घेतलं पाहिजे. त्या थिसिसमध्ये छोट्या गोष्टी मी सांगतोय. माणूस हा समाजाचा अधिबंध म्हणजे प्रातिनिधिक नमुना आहे. सामाजिक संबंध व सहकार्याने व्यक्तीच्या क्षमतांचा विकास होतो. म्हणून व्यक्तींचा विकास हे सामाजिक विकासाचे मूल्यमापन आहे. काय आहे हे? क्रांतीच्या वेदीवर व्यक्तीच्या आकांक्षांचा बळी दिला तरी चालेल, त्याशिवाय सर्वहारा वर्गाची सत्ता येऊ शकत नाही. हे जे मार्क्सिस्ट तत्व आहे त्याला रॉय म्हणतात. माणूस हा व्यक्ती असतो आणि समाज व्यक्तींचा बनतो. म्हणून समाजाच्या बलिवेदीवर व्यक्तित्वाचा बळी देणं योग्य नाहीये. आणि म्हणून देश, धर्म, वर्ग यांच्या सामूहिक अहंकार कोणत्याही मानवी समाजाला चुकीच्या मार्गाने नेतो व व्यक्तीच्या बलिदानाची मागणी करतो. धर्मांध लोक काय म्हणतात? धर्मासाठी काय बलिदान करा, मग तुम्हाला चांगले दिवस येतील. देशभक्तीची आणि देशासाठी बलिदान करण्याची मागणी नेहमी व्यापारी आणि राज्यकर्तेच करत असतात, कारण त्यांना युद्धावर जायचं नसतं. आणि मरणारा नेहमी गरीबच असतो. मरण्यापूर्वी पगाराशिवाय त्याला काय मिळत नाही आणि मेल्यानंतर पगार पण मिळत. त्यामुळे या बलिवेदावर व्यक्तींचा बळी देणे चुकीचे आहे. म्हणून व्यक्तीच्या सौख्यातूनच समाजाचं सौख्य निर्माण. प्रत्येक व्यक्तीला सुखी करणं हे लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. तसं असेल तर त्याला लोकशाही म्हणता येईल, नाहीतर त्याला लोकशाही म्हणता येणार नाही. नाहीतर ती कामगारांची हुकुमशाही होईल, धर्मांधांची हुकुमशाही होईल. लोकशाही कशी होईल? माणसाला बोलायला येत नसेल. स्वातंत्र्याचा शोध आणि सत्याची आस या गोष्टी माणसाच्या विकासाच्या मूलभूत गरजा आहेत. कारण माणसाचा प्रवासच जो आहे, रॉयचं म्हणणं आहे की स्वातंत्र्यासाठी झालेला आहे. माणूस पारतंत्र्यात असतो, तो राजकीय नव्हे. मनुष्य प्राणी दोन प्रकारच्या पारतंत्र्यात असतो. एक म्हणजे निसर्गाच्या पारतंत्र्यात असतो आणि दुसरा राजकीय पारतंत्र्यात असतो. मला थंडी वाजते, मला ऊन पडतं, मला पाणी मिळत नाही, दुष्काळ पडतो, मला पाहिजे तिथं वेगानं जात नाही. या सगळ्या निसर्गाने दिलेल्या मर्यादा आहेत. आणि निसर्गाने दिलेल्या पारतंत्र्यावर मात करण्यासाठी विज्ञानाचा उपयोग होतो आणि राजकारणाने दिलेल्या पारतंत्र्यावर राजकारणाचाच उपयोग होतो. म्हणजे राजकीय पारतंत्र्य विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घालवता येत नाही. आणि व्यक्तीचं नैसर्गिक पारतंत्र्य जे आहे, शरीराच्या ज्या मर्यादा आहेत, त्या राजकारण किती चांगलं केलं तर बदलता येत नाही. म्हणून माणसाचा प्रवास हा जास्तीत जास्त स्वातंत्र्याकडे जाण्यासाठीचा आहे. आणि हा प्रवास नैतिक माणसाचा आहे, कारण माणूस मूलतः निसर्गाच्या उत्क्रांतीमधून नैतिक झालेला आहे. आम्ही मला कुठली नैतिकता नाही आहे. पण तुकाराम मला सांगतात, उकिरड्यावर भाताची शित पडली की कावळ्यानं पाहिली की तो कावळा काव काव करून बाकीच्या भाऊबंधांना बोलवतो. तो कावळा हिंदू असतो का मुसलमान असतो? त्याचा मेंदू जो विकसित झाला तेव्हा निसर्गाने शिकवलेला आहे की सेल्फलेस वागायचा आहे.
नैतिक वागायचं आहे, ही नैतिकता आहे. माझ्याबरोबर बाकीच्यांनी जेव्हा म्हणून कळपाचं संरक्षण कळपाच्या प्रमुखानं करावं म्हणून ही नैतिकता निसर्गातून आलेली आहे. आणि मग निसर्गाच्या आकलनातून ज्ञानातून स्वातंत्र्य अस्तित्वात येतं. सत्य म्हणजे ज्ञानाचा आशय, सत्य म्हणजे खरं नव्हे, सत्य म्हणजे फॅक्ट नव्हे, सत्य म्हणजे वस्तुस्थिती नव्हे. ट्रुथ इज नॉट रियालिटी, ट्रुथ इज नॉट फॅक्ट, ट्रुथ इज बियॉन्ड इट, त्याच्या पलीकडे आहे. ते म्हणजे ज्ञानाचा आशय. जास्तीत जास्त ज्ञान मिळालं की जास्तीत जास्त सत्य समजतं, सत्याच्या आपण जवळ जातो. व्यक्तीच्या आणि समाजाच्या स्वातंत्र्याची प्राप्ती सर्व बुद्धिवादी माणसांच्या प्रयत्नांचा हेतू आहे. व्यक्ती व समाजाला जास्तीत जास्त स्वातंत्र्याकडे नेणे हाच बुद्धिवादी व्यक्तींच्या प्रयत्नांचा हेतू असतो. स्वातंत्र्य म्हणजे सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्तता आणि विकासाच्या वाढत्या संधी आणि शक्यता. त्या विकासाच्या संधींचं आश्वासन आपल्या प्रिअँबलनं दिलेलं आहे. ह्या शक्यता स्वातंत्र्याशिवाय शक्य नाही. पुन्हा एकदा इथं शब्द रॅशनल म्हणजे बुद्धिवादी आहे, बुद्धिजीवी नाही. खूप लोक गोंधळ करतात. बुद्धिजीवी वर्गाकडे आपण काहीतरी लक्ष दिलं पाहिजे. बुद्धिजीवी म्हणजे बुद्धी विकून जगणारा. बुद्धिवादी म्हणजे बुद्धीच्या साह्यानं प्रतिवाद करणारा. प्रगती बुद्धिवादी माणसामुळे होते, बुद्धिजीवी माणसामुळे होत नाही. जगात समाजयंत्राचा छोटा खेळा बनणे किंवा समाज विकासाची खोटी कल्पना करणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. सामाजिक संघटनेचा हेतू व्यक्तींचे कल्याण व स्वातंत्र्य असाच असला पाहिजे. कोणत्याही सामूहिक प्रयत्नाचे मोजमाप प्रत्यक्ष व्यक्तींच्या फायद्यावरून केले पाहिजे. म्हणजे काही लोकांच्या फायद्यासाठी बहुसंख्य लोकांचा बळी देणं चुकीचं आहे. कारण प्रत्येक व्यक्ती जर समान असेल, समान नागरिक आहे ना प्रत्येक व्यक्ती, तर प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे आणि प्रत्येकाला समान स्वातंत्र्याकडे जाता आलं पाहिजे. नियमबद्ध निसर्गातून निर्माण झालेला मानव मूलतः बुद्धिवादी आहे. बुद्धी ही जैविक गुणधर्म आहे, ती इच्छेच्या विरुद्ध नाही. बुद्धिमत्ता व भावना या जैविक मूल्याच्या समान भाज्य आहेत. म्हणून ऐतिहासिक नियतवाद इच्छेच्या स्वातंत्र्याला वगळू शकत नाही. ऐतिहासिक नियतिवाद हे मार्क्सवादाचं एक महत्वाचं तत्व आहे. तो म्हणतात की जर मार्क्स असं म्हणतो की भांडवलदार पिळवणूक करणार आहेत फायद्यासाठी, कारण ते प्रॉफिट ओरिएंटेड आहेत. मार्क्स ज्या वेळेला कामाला सुरुवात करतो त्यावेळेला नॅचरल लॉ नव्हता. लेस इज फेअर म्हणजे ज्याला वाटेल त्या पद्धतीनं उद्योग काढा, पाहिजे तेवढा पगार द्या, नाही तर देऊ नका, आणि किती तास कामाला लावा, अशी परिस्थिती होती. परंतु ती बदलते. पण ह्या पिळवणूक अशीच चालू राहील असं मार्क्स गृहीत धरतो आणि या पिळवणुकीमुळे एक दिवशी सगळे कामगार बंड करतील आणि स्वतःचं राज्य स्थापन करतील. त्यामध्ये रक्तपात अटळ आहे. आणि मग कामगारांचं जे राज्य असेल ते काही काळ हुकुमशाहीच असेल आणि त्यानंतर राज्य यंत्रणा नष्ट होईल आणि राज्यविहीन राज्य यंत्रणा येईल, अशा प्रकारचं स्वप्न मार्क्स दाखवतो. रॉय म्हणतात या सगळ्या स्वप्नामध्ये माणूस खेळा आहे हो. आपोआपच जर क्रांती होणार असेल पिळवणूक वाढल्यावर, तर क्रांतिकारकाचं काम काय? माणसाच्या बुद्धीला आणि विचाराला स्थान काय? म्हणजे प्रत्यक्ष मार्क्स नसता तर आपोआप मार्क्सवर तयार झाला असता का? म्हणजे क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये माणसाच्या विचारांना आणि भावनांना स्थान आहे, कल्पनांना स्थान आहे, हे रॉयचं म्हणणं. कल्पना जन्म घेताना जन्म देणाऱ्यावर अवलंबून असतात, पण एकदा जन्मल्या की त्यांचा अखंड प्रवास चालू राहतो. त्या आपापल्या नियमानं चालतात. मग त्या निर्माण करणाऱ्या माणसाच्या हातात राहत नाही. जडवादाच्या चुकीच्या आकलनातून इतिहासाचे आर्थिक विश्लेषण आणि व्याख्या केली जाते. यातून द्वैती भूमिका निर्माण होते. द्वैतवाद पण मार्क्सवाद अद्वैती तत्वज्ञानाचं मानतात. इतिहास ही नियत प्रक्रिया आहे, पण त्यामध्ये अनेक कारणीभूत घटक आहेत. त्यामधला एक महत्वाचा कारणीभूत घटक मानवी इच्छा आहे. मला वाटतं स्वतंत्र व्हावं, इथल्या सगळ्यांना वाटायला लागतं स्वतंत्र व्हावं, त्यावेळेला स्वातंत्र्य आंदोलन सुरू होतं. स्वतंत्र व्हावं न वाटतं स्वातंत्र्य आंदोलन सुरू होईल का? कारण मानवी इच्छेशिवाय
क्रांतीची संकल्पना शक्य आहे. आणि मानवी इच्छांच्या मध्ये आर्थिक कारण नसतं. अर्थस्य पुरुषोत असा किंवा माणूस हा आर्थिक प्राणी आहे असं एक मार्क्सवादाचं तत्व आहे. म्हणजे फायद्याशिवाय माणूस काही करत नाही. मग शेवटची चादर आपल्या मुलीच्या प्रेताला लपटून पुरून टाकत असताना एकही पैसा नसताना मार्क्सवादाला चिपटून का राहतो? आर्थिक प्रेरणा कुठली आहे तिथं? कोणती आर्थिक प्रेरणा नाही आहे. ती भावनिक प्रेरणा आहे, ती बौद्धिक प्रेरणा आहे. परिसंस्थेच्या आकलनाच्या शारीरिक प्रक्रियेतून कल्पनेचा जन्म होतो आणि जन्मानंतर त्यांचे अस्तित्व स्वतंत्र होते. कल्पनांचे गतिशास्त्र सामाजिक उत्क्रांतीच्या समांतर चालते आणि उत्क्रांती आणि कल्पना एकमेकावर परिणाम करतात. ऐतिहासिक घटना आणि तत्वज्ञानाचा थेट संबंध प्रस्थापित करता येत नसला तरी सांस्कृतिक आकृतीबंध आणि नैतिक मूल्य हे आर्थिक संबंधातून निर्माण होत नाहीत. होतात का? सांस्कृतिक आकृतीबंध जादा कविता जादा श्रीमंत झाल्यावर करता येतात का? सगळी गाणी तर गरिबांनी कष्टकऱ्यांनीच तयार केलेली आहेत. सगळे सांस्कृतिक आकृतीबंध सामान्य माणसांनी तयार केलेली आहेत. त्याच्या मागे आर्थिक प्रेरणा नाही आहे. जात्यावर जाण्याच्या बाईच्या मागे आर्थिक प्रेरणा नाही आहे. त्यामुळे आर्थिक प्रेरणेशिवाय काहीच घडत नाही असं म्हणता येणार नाही. स्वातंत्र्याचे नवे जग निर्माण करण्यासाठी क्रांती ही केवळ आर्थिक पुनर्रचनेच्या पलीकडे जायला हवी. केवळ शोषित व दलित व्यक्तींच्या नावाने सत्ता हस्तगत करण्यातून किंवा खासगी मालमत्ता नष्ट करून स्वातंत्र्य येईलच असे नाही. साधनांची खासगी मालकी नष्ट केल्यावर स्वातंत्र्य येईल असं नाही. आणि केवळ गरीब झाले आणि त्यांच्यावर अन्याय झाले म्हणून क्रांती होईल असं जर म्हटलं असतं तर भारतातल्या दलितांची क्रांती कित्येक शतका अगोदर होऊन जायला पाहिजे. आंबेडकरांची प्रेरणा, आंबेडकरांची कल्पना आणि बौद्धिक कल्पना या येतात त्यावेळेला दलित हे क्रांतीप्रवण होतात, तोपर्यंत होत नाही. मार्क्सवादामध्ये या प्रकारच्या मानवी बुद्धीला आणि मानवी कल्पनाला जागा नाही. म्हणून मार्क्सवादाच्या पलीकडे गेलं पाहिजे. नाहीतर मग रशियासारखी हुकुमशाही अस्तित्वात येऊन हजारो शेतकऱ्यांना आणि कामगारांना जीव गमवावे लागतील असं रॉय म्हणतो. कम्युनिझम किंवा समाजवादी स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी उपयुक्त साधन आहे अशी कल्पना करता येईल. पण ते ध्येय कितपत साध्य होईल हे अनुभवातून सिद्ध होईल. आणि अनुभवातून पुढे रॉय म्हणतात अनुभवातून असं सिद्ध झालं की ध्येय साध्य होईल असं नाही. एक राजकीय व्यवस्था व आर्थिक प्रयोग हाडामासाच्या माणसाला एका सामूहिक अहंकारापुढे गुलाम होण्यास किंवा शरण जाण्यास भाग पाडतो. मग ती राष्ट्र संकल्पना असेल किंवा वर्ग संकल्पना असेल, या संकल्पना स्वातंत्र्याचे ध्येय गाठण्यास योग्य साधने नाही. कोणाचे तरी स्वातंत्र्य हिरावून घेणे हे स्वातंत्र्य मिळवण्याचे साधन असू शकत नाही. या ठिकाणी रॉय बुद्धिवादी पद्धतीनं गांधींच्या जवळ जातो. साधारण सुचितेचा आग्रह जे गांधी राहतात ना, अनैतिक साधनांच्या साह्यानं नैतिक साध्य सिद्ध होणार नाहीत. हिंसेतून अहिंसेचं राज्य निर्माण होऊ शकत नाही. गांधी भावनेच्या आधारावर तिथं पोहोचतात आणि रॉय बुद्धीच्या आधारावर तिथंच पोहोचतात. राज्य हे राजकीय संघटना असल्यामुळे कम्युनिस्ट राजवटीत राज्यविहीनतेचे स्वप्न विदीर्ण झाले आहे. उद्योगाच्या सामाजिकीकरणातून नियोजित अर्थव्यवस्थेला सामर्थ्यशाली शासन यंत्रणेची गरज असते आणि शासन यंत्रणेवरील लोकशाही नियंत्रण हेच केवळ स्वातंत्र्याची हमी देऊ शकते. त्याच्यावर कम्युनिस्ट हुकुमशाचं नियंत्रण हे स्वातंत्र्याची हमी देऊ शकत नाही. लोकशाही नियंत्रण असेल तरच हे शक्य आहे. गरजेसाठी उत्पादन हे केवळ राजकीय लोकशाही व वैयक्तिक स्वातंत्र्यातून शक्य आहे. हे पुन्हा कशातून आलेलं आहे? लेसिस फेअर मधून आलेलं आहे. म्हणजे उत्पादन फायद्यासाठी करायचं का गरजेसाठी? पुन्हा गांधी आणि रॉय एकत्र येतात. गरज असेल त्याचं उत्पादन करावं आणि सगळ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पृथ्वी समर्थ आहे. पण एक माणसांचे हाव पृथ्वी पूर्ण करू शकत नाही. हे गांधींचं मत आहे. आणि रॉय काय म्हणतात? गरजेसाठी उत्पादन ही गरजेची गोष्ट आहे. हुकुमशाही नेहमी स्वतःला कायम ठेवण्याचा प्रयत्न करते. मग ती मार्क्सिस्ट हुकुमशाही असू दे किंवा फॅसिस्ट हुकुमशाही असू दे.
नियोजित अर्थव्यवस्थेच्या कार्यक्षमतेच्या नावाखाली व्यक्ती स्वातंत्र्याचा अनादर केला जातो. कार्यक्षमता, सामूहिक प्रयत्न आणि सामाजिक विकास परिणामी समाजवादी समाजव्यवस्थेच्या मध्ये उन्नत लोकशाहीची कल्पना अशक्य ठरते. म्हणजे हुकुमशाही तिच्या स्वातंत्र्याच्या दाव्याला विरोध करते. औपचारिक संसदीय लोकशाहीचे दोष आणि पराभव उघड झाला आहे. त्याचे कारण म्हणजे जनतेकडून प्रतिनिधीकडे अधिकाराच्या सत्तेचे प्रदान केले जाते आणि ही प्रदान केलेली सत्ता पुन्हा 5 वर्षामध्ये एकदाही त्याला वापरता येत नाही. आपल्या प्रतिनिधीवर कोणतंही नियंत्रण त्या माणसाचं राहत नाही. सत्ता ही कायमस्वरूपी जनतेच्या हातात राहणे गरजेचे आहे आणि ही सत्ता सार्वभौम पद्धतीने राबवता यावी यासाठी कार्यपद्धती असायला हवी. सत्ता जनतेला दैनंदिन पद्धतीने वापरता आली पाहिजे. परमाणु स्वरूप नागरिकांच्या ऑटोमाइज. एक व्यक्ती एका अणुसारखा असतो विस्कळीत असलेल्या, आणि मग या परमाणु स्वरूपात त्या माणसाला तो शक्तीहीन आहे. एकटा माणूस काहीच करू शकत नाही सत्तेपुढं, आणि त्यांच्याकडे राज्य यंत्रणा नियंत्रित करण्याची कोणती शक्ती नसते. उदारमतवाद ही संसदीय लोकशाहीच्या नावावर केलेली थट्टा आहे. लिबरलिझमचं पुढचं काय? प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. बरोबर आहे. लिबरलिझम ही संसदीय लोकशाहीच्या नावावर केलेली थट्टा आहे. लेसिस फेअर हे तत्व केवळ एका माणसाला दुसऱ्याचे शोषण करण्याची परवानगी देते. नफा वाढवण्यासाठी उद्योगपतींना केलेली मदत कुणीतरी कुणाचं तरी शोषण करण्याची परवानगी असते, असं रॉय म्हणतो. आर्थिक माणूस ही संकल्पना व्यक्तीच्या स्वातंत्र्याला नाकारते. आर्थिक माणूस एकतर पिळवणूक करणारा होतो, नाहीतर पिळवणूक सहन करणारा होतो. आता हेच दिसते ना आपल्याला. अंबानी, अडाणी आणि टाटा हे सगळे जे आहेत ना एका बाजूला, आणि बाकी सगळे पिळवणूक सहन करणारे. या घृणास्पद संकल्पनेच्या जागी बुद्धिवादी व नैतिक माणसाच्या संकल्पनेची स्थापना करावी लागेल. कारण मनुष्य मूलतः नैतिक असतो, कारण तो बुद्धिनिष्ठ असतो. नैतिकता हे जाणीवेला आवाहन असते, आणि जाणीव ही परिसराच्या प्रतिक्रियेतून स्वभावता तयार होते. ही जैव अभियांत्रिकी आहे, असा शब्द रॉय वापरतात. हुकुमशाही हा संसदीय लोकशाहीचा पर्याय नाही. पुन्हा एकदा, मार्क्सिझम किंवा मार्क्सिस्ट हुकुमशाही किंवा फॅसिस्ट हुकुमशाही तर लोकशाहीचा पर्याय नाही. लोकशाही किती वाईट असली तर लोकशाहीचा पर्याय नाही आहे. त्याऐवजी संघटित लोकशाहीने औपचारिक लोकशाहीची जागा घ्यावी लागेल. संसद ही संघटित लोकशाहीला पिरॅमिडच्या शिखरावर असेल आणि संघटित लोकशाही देशभर पसरलेल्या लोकसमित्यामधून आकार घेईल. 100 ते 150 माणसांची एक लोकसमिती असावी गावामध्ये, जे लोक रोजच्या रोज गरज पडल्यास भेटू शकतील. आपलं चांगलं काय, वाईट काय, आपल्याला काय पाहिजे याच्यासाठी प्रतिनिधी निवडून घेतील. या प्रतिनिधींच्या मधून गावाची सत्ता येईल. त्या गावाच्या सत्तेच्या प्रतिनिधीकडून वरच्या सत्ता तयार होतील आणि पिरॅमिडच्या टोकाला संसद असेल. अशा प्रकारची कल्पना रॉयने केलेली आहे. आणि याच्या कुठल्याही पातळीवरच्या कुठल्याही माणसाला कुठल्याही क्षणी परत बोलवण्याचा जनतेला अधिकार असतो. समाजाचे राजकीय संघटन हे सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करेल. त्यामुळे राज्य शासन सतत लोकशाहीच्या खड्या पहाऱ्यात राहील. मुक्त करणाऱ्या क्रांतिकारक सामाजिक तत्वज्ञानाचा भर माणूस आपल्या विश्वाचा कर्ता आहे या गृहीतकावर आधार. मनुष्य हा आपल्या विश्वाचा कर्ता आहे, परमेश्वर नाही. हे मूलभूत मानवतावादाचं तत्व आहे. माणूस विचार करणारा प्राणी आहे आणि विचार फक्त व्यक्तीच्या पातळीवर शक्य आहे. माणसाचा मेंदू एक नवीन मार्क्स पेक्षा वेगळं काय? यंत्र हे उत्पादनाचे साधन आहे असं मार्क्सचं म्हणणं आहे. कामगारांचे हात हे उत्पादनाचं साधन आहे असंही मार्क्सचं म्हणणं आहे. रॉयचं म्हणणं आहे माणसाचा मेंदू एक उत्पादन साधन आहे. कारण माणसाच्या विकासाशी गरजेच्या असलेल्या सर्व कल्पनांचं उत्पादन माणसाच्या मेंदूत होतं. कुठलंही डिझाईन माणसाच्या मेंदूत तयार होतं. कुठली समाज संदर्भातली कल्पना माणसाच्या मेंदूत तयार होते, ती राज्यकर्त्याकडे नाही जात. त्यातून क्रांतिकारक साधनांचे म्हणजे कल्पनांचे उत्पादन होते. क्रांत्या अनेक रूढ संकल्पना उद्ध्वस्त करतात आणि समाजाचे पुनर्गठन करू इच्छिणारे जास्तीत जास्त लोक, ज्यांना आपल्या निर्मिती क्षमतेची जाण आहे आणि नवे जग निर्माण करण्याची आकांक्षा आहे, ते कल्पनाच्या सहाय्यामुळे कार्यप्रवृत्त होतील आणि मुक्त मानवांचे मुक्त जग निर्माण होईल. मुक्त जग निर्माण करण्याच्या ध्येयाने पेटलेले लोकच अशी परिस्थिती निर्माण करतील की जेथे खरी लोकशाही स्थापन होईल. सामाजिक क्रांतीची पद्धत आणि कार्यक्रम साम्राज्याच्या
समाजाच्या प्रगतीच्या तत्वावर आधारलेला असेल आणि प्रबोधन हे फक्त निर्धारपूर्वक व व्यापक लोकशिक्षणामधूनच येईल. या ठिकाणी मला 3 माणसं आठवतात. पहिले फुले, विद्येविना मती गेली. म्हणजे मती म्हणजे विचार करण्याची अक्कल गेली. मनुस्मृती काय सांगते? न शूद्राय मतीम दद्यात्. त्याला अक्षर देऊ नका म्हणत नाहीत, त्याला अक्कल देऊ नका विचार देण्याची. सावित्रीबाई म्हणतात, शूद्रांना सांगण्याजोगा शिक्षण मार्ग मला, शिक्षणाचे येते मनुष्यत्व, पशुत्व हटते पहा. आणि आंबेडकर म्हणतात की आमच्या सर्व पक्षांच्या नेत्यांची लायकी नाही संविधान तयार करण्याची, कारण आम्ही सगळे एकेका कळपाचे प्रमुख आहोत आणि मी पण एका कळपाचा प्रमुख आहे. तर नेहरू विचारतात त्याच्यावर उपाय काय? आंबेडकर सांगतात की द एज्युकेशन. खऱ्या अर्थाचं शिक्षण माणसाला माणूस बनवेल आणि माणूस बनलेल्या माणसांची कमिटी भारताचं योग्य संविधान बनवेल. याचा अर्थ असा आहे की शिक्षण, लोकशिक्षण आणि निर्धारपूर्वक आणि व्यापक लोकशिक्षणाशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही. दुर्दैवाने कोणत्याही पक्षाचा आणि संघटनेचा शिक्षण हा अजेंडा नाही. मधला भाग घेत नाही मी. मूलगामी लोकशाहीसाठी आर्थिक पुनर्रचनेची पूर्वअट असेल. हा महत्वाचा पॉइंट म्हणून घेतो. आर्थिक पुनर्रचनेशिवाय भारतामध्ये मूलगामी लोकशाही तयार होणार नाही. त्या बाबतीमध्ये आंबेडकर आणि रॉय पुन्हा एकत्र आहेत. खाजगी मालमत्तेचं पुनर्वाटप झालं पाहिजे आणि शेतीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या घटनेमध्ये पण तेच आहे आणि जनता प्लॅन मध्ये रॉयच्या पण तेच. सगळी शेती देशाची असेल, ज्याला कसायची त्याला अर्ज करायचे आणि कसायचे. म्हणजे न कसणारा गुंठेवर शेती उगायची शक्यता नाही. अधिकाधिक समाधान ही व्यक्तींची गरज आहे. त्याशिवाय भौतिक व सांस्कृतिक क्षमता विकसित होऊ शकणार नाही. म्हणजे माणसं गरीब असल्या तर त्यांच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतांना मर्यादा येतात. असं फुले काय म्हणतात? माणूस दरिद्री होतो त्यावेळेला अर्धे सद्गुण त्याला सोडून जातात. हे सत्यशोधणारी सगळी माणसं एकच गोष्ट बोलत असतात, ते निरनिराळ्या भाषेमध्ये बोलत असतात. हे समजून घेण्याची पातळी असणारा समाज गट आपल्या पुढे असला पाहिजे. नव्या समाज व्यवस्थेची निर्मिती, उपयोगासाठी उत्पादन आणि गरजेप्रमाणे वितरण. कशाचे तत्व आहे? प्रोडक्शन फॉर नीड. गरजेसाठी उत्पादन करायचं आहे, फायद्यासाठी करायचं नाही. आणि ज्याला ज्याची गरज आहे हे साम्यवादाचं तत्व आहे, दुसरं काही नाही. पण ते आणायचं कसं याच्याबद्दल मतभेद आहे. नव्या जगातील राजकीय व्यवस्था सत्तेच्या प्रधानाशिवाय जी माणसाला शक्तीहीन बनवते त्यापेक्षा संपूर्ण प्रौढ लोकसंख्या लोकसमित्याद्वारे लोकशाहीत थेट लोकशाहीत हस्तक्षेप करू शकतील. नव्या जगाची संस्कृती, ज्ञानाचे वितरण, कमीत कमी नियंत्रण आणि विकासाच्या जास्तीत जास्त संधी यावर अवलंबून असेल. त्यात वैज्ञानिक व सृजनशील कृतींना प्रोत्साहन दिले जाईल. ही नवी समाज रचना बुद्धी व विज्ञान यांच्या पायावर उभी असल्याने ती अर्थातच सुनियोजित असेल. हे नियोजन व्यक्तीच्या स्वातंत्र्याची बांधील असेल, कारण तेच लोकशाहीचे ध्येय आहे. ही नवी समाज रचना आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या लोकशाहीवादी असेल व तिचे रक्षण ती स्वतः करेल. आध्यात्मिक दृष्ट्या स्वतंत्र असलेल्या आणि जगाला मुक्त बनवू इच्छिणाऱ्या माणसाकडून मूलगामी लोकशाहीचे ध्येय गाठले. आध्यात्मिक दृष्ट्या स्वतंत्र याचा अर्थ असा आहे की ज्याचा आत्म म्हणजे स्वत्व कुठल्याही परलौकिक शक्तीला विकलेलं नाही किंवा राष्ट्र किंवा गट किंवा धर्म यांच्यावर अवलंबून नाही, त्याला आध्यात्मिकरित्या स्वतंत्र असं म्हणावं. आणि जगाला मुक्त बनवू शकण्याची इच्छा असली पाहिजे. हे क्रांतिकारक लोकांचे शासक असण्याऐवजी मित्र असतील, तत्वज्ञ असतील, मार्गदर्शक असतील आणि सातत्याने स्वातंत्र्याचा पाठपुरावा करतील. त्यांचे राजकीय वर्तन हे बुद्धिनिष्ठ म्हणून नैतिक असेल आणि या लोकांच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षेसाठी काय कार्यकर्त्यांना बळ मिळेल. परिणामी उन्नत लोकभावना आणि बुद्धिमान कृती यातून लोकशाही राष्ट्र निर्माण होईल. शेवटचे 2 राहिलेले. शेवटी नागरिकांचे शिक्षण हीच सामाजिक पुनर्रचनेची पूर्वअट आहे. त्याशिवाय समान विकास आणि व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा बळी न देता होणारी प्रगती शक्य नाही.
गावातील राजकीय लोकसमित्या अशा शिक्षणाची जिवंत केंद्रे असतील. मूलगामी लोकशाहीवादी राज्य दुरावलेल्या वंचित व्यक्तींना सार्वजनिक कार्यक्रमाच्या आघाडीवर आणेल. म्हणजे वंचितांना आघाडीवर आणणं म्हणजे त्यांना प्रिव्हिलेज देऊन समान संधी उपलब्ध करून देणं, हे या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. प्रबुद्ध नागरिकांचा समाज सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनणार नाही किंवा विशिष्ट वर्गाच्या शोषणापासून जुलूम करण्यापासून रोखेल. मूलगामीवाद विज्ञानाला सामाजिक संघटनेचे एकरूप बनवतो आणि व्यक्ती व समष्टी यांच्यामध्ये समेट घडवून आणतो. सामूहिक आयुष्य, सार्वजनिक आयुष्य आणि व्यक्तिमत्व यांच्यात सामंजस्य निर्माण करतो. स्वातंत्र्याला नैतिक, बौद्धिक व सामाजिक आशय प्राप्त करून देतो. यातून समाज विकासाची अशी थिअरी तयार होते की जी आर्थिक नियतीवाद व कल्पनांचे गतिशास्त्र यांचा विरोध विकासवाद यांना योग्य स्थान देते. इथं रॉय आणि मार्क्स, म्हणजे रॉय इज नॉट अँटी मार्क्सिस्ट. मार्क्सच्या विरोधी रॉयवाद नाही आहे. रॉयवादाचं तत्वज्ञान हे मार्क्सच्या पलीकडे, मार्क्सच्या पुढे आहे. म्हणून फिलिप स्प्रॅट हा ब्रिटिश कम्युनिस्ट पार्टीचा जो अध्यक्ष होता, त्यानं असं म्हटलं होतं, डे विल कम द वर्ल्ड विल फॉरगेट मार्क्स अँड रिमेंबर रॉय. ते या बियॉन्ड मार्क्सिझम नाव होतं त्याच्यामध्ये म्हटलं होतं. मूळगामित्व, माणूस या सर्व गोष्टींचे मोजमाप या प्रोटोकॉल्स पासून होतो आणि माणूसच माणसाचे मूळ आहे. या मार्क्सच्या मुक्तीपर्यंत येतो आणि जगाची रचना मुक्त मानवांची बंधुता या तत्वावर करण्याची वकिली करते. ही निर्मिती आध्यात्मिकपेक्षा मुक्त असलेल्या नैतिक मानवांच्या मुळे शक्य आहे. शेवटची पाच. तर्कतीर्थ आणि रॉय यांचा संबंध आणि नंतर विसंवाद झालेला आहे का? रॉयचा मार्ग तर्कतीर्थांनी सोडलेला आहे का? तर्कतीर्थांनी अबाउट टर्न घेतलेला आहे का? या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. एक तर सातत्यानं हे 22 थिसिस लिहिण्यापर्यंत, या लिहिण्यामध्ये तर्कतीर्थांचा हात आहे, हे डिझाईन करण्यात. तर्कतीर्थ शेवटपर्यंत रॉइस्टच आहे. परंतु मी माझे कपडे काढून टाकल्यानंतर मी दुसरा कुठला तरी त्यातल्या त्यात बसणारा शर्ट घातला पाहिजे म्हणून तर्कतीर्थ काँग्रेसमध्ये जातात. याचं कारण असं आहे की बहुसंख्य रॉय म्हणायचे की समाज शिक्षकांनी भांडकुळाचं नेचर त्यांना असलं नाही पाहिजे. ते स्वतःच्या भाकरीसाठी स्वतःवर अवलंबून असले पाहिजेत. किंवा काही न्यायाधीश आहेत, काही संपादक आहेत, काही प्राचार्य आहेत, काही प्रोफेसर आहेत, काही वकील आहेत. या सगळ्यांना पक्ष संपल्यावर काय करायचं कळलं नाही आणि मग या लोकसमित्या तयार करण्यासाठी लोकांच्या जवळ जाऊन काम करता येईल असा आत्मविश्वास तर्कतीर्थांनी गमावला. वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे त्यांनी लोकांच्या जास्तीत जास्त जवळ असणारी त्यातल्या त्यात जी संघटना नैतिक वाटते त्या काँग्रेस बरोबर जायचा निर्णय. परंतु त्याचा सत्यशोध थांबलेला नाही आहे. म्हणजे ते काँग्रेस बरोबर आहेत पण काँग्रेसच्या निवडणुकीला नाही उभे राहत. ते कुठे जातात? ज्या वेळेला क्रांती करत नसतो, जो बुद्धिवादी क्रांतिकारक, आध्यात्मिक दृष्ट्या स्वतंत्र तो क्रांती करत नसतो, त्यावेळेला तो काय करतो असं रॉयना विचारलं होतं. रॉयने सांगितलं त्यावेळेला तो ज्ञान निर्मिती करतो. आणि त्यामुळं रॅडिकल पक्ष विसर्जित झाल्यानंतर ज्ञान निर्मितीच्या कामाला प्रमुख स्थान तर्कतीर्थांनी दिलेला आहे. विश्वकोश, धर्मशास्त्राच्या नोंदी, भारतीय संविधानाचं संस्कृत रूपांतर, अशा अनेक गोष्टी सांगता येईल की तर्कतीर्थ आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये ज्ञान निर्मितीच्या क्षेत्रात राहिलेले आहेत. त्यांनी आपला मानवतावाद सोडलेला नाही. त्याला मी साक्षी आहे. त्या मानवतावादाचं शिबिर तर्कतीर्थांच्या अध्यक्षतेखाली करमाळ्याला 4 दिवसाचं मी स्वतः 1981 ला केलं. जे आता तर्कतीर्थांनी शिकवलेलं आहे, व्ही एम तारकुंडेनी, बॅरिस्टर तारकुंडेनी शिकवलेलं आहे. इंदुमती पारिक होते, नरहर कुरुंदकर होते, बाबा कर्णिक होते. या माणसांनी 4 दिवसात जे शिकवलं ते मला आजपर्यंत पुरलेलं आहे. मग हे रॉय विरोधी कार्य म्हणायचं का तर्कतीर्थांचं? तर्कतीर्थांनी त्याचे सहकारी नसते, भले ते काँग्रेसमध्ये असू नाही तर कुठेही नसू दे, तर मी राष्ट्र झालो नसतो, मी मानवतावादी नसतो झालो, मी कदाचित विज्ञानवादी पण झालो नसतो.
पण तेवढी तरी शिबिरं घेण्यासाठी आवश्यक असणारी साधन सामुग्री मिळण्याच्या सर्व शक्यता नष्ट झालेल्या होत्या. कारण रॉईस्ट बदनाम होते, सरकार त्यांना मदत करू इच्छित नव्हतं. यशवंतराव चव्हाण राजकारण शिकण्यासाठी 2 वर्ष रॉईस्टांच्या राजकीय महाविद्यालयात पुण्यात राहत होते. त्यामुळं यशवंतरावना बरोबर घेऊन ज्ञाननिर्मिती रॉईस्टांच्या मार्गाने करता येईल म्हणून यशवंतरावांच्या बरोबर तर्कतीर्थ जातात. ही फार महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर करण्यासारखं काय होतं मध्यम मार्ग म्हणून. हे रेकॉर्ड न झालेले स्टेटमेंट आहे, पण माझ्या समोर घडलेलं आहे. शक्यतो तर्कतीर्थ संस्कृत अवतरणं वापरायचे नाही नॉर्मल भाषणांच्या मध्ये वगैरे. पण आमच्या शिबिरामध्ये जसं म्हटलं होतं की शास्त्रीजी तुम्ही कशाला त्या राजकारणाच्या दलदलीत गेलेला आहे. शास्त्रीजींनी एकच अर्धा श्लोक उच्चारला. तो श्लोक आहे सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम त्यजति पंडिता. सर्वनाश व्हायचा असेल तर अर्ध सोडून द्या आणि जगून राहा. म्हणून काय तर्कतीर्थ आणि मानवतावाद यांची अभिन्नता लक्षात घ्यावी लागेल. आणि त्यावेळेला रॉईझमची आणि मानवतावादाची गरज नव्हती तेवढी आज आहे. आपल्या एका बाजूला फॅसिझम आहे आणि जरी सत्ता बदलली तरी येणारे फार सज्जन आहेत असं नाही. अशा वेळेला राजकारणावर आणि सत्ताधीशांच्यावर नियंत्रण ठेवणारी शक्ती सज्जनांनी आपल्या प्रयत्नातून निर्माण करावी लागेल आणि त्यासाठी लोकशिक्षणाचं व्यापक काम करावं लागेल. आणि हाच तर्कतीर्थांचा संदेश असं मला वाटतं. तर्कतीर्थांच्या बद्दल रॉयबद्दल अनेक गैरसमज असतात. गैरसमज असलेच पाहिजे, कारण नो वन कॅन क्रिएट इंजिन विथ इफिशियन्सी 100% इफिशियन्सी इंजिन नसतं. स्खलनशील असण्यामध्ये माणसाचं माणूस पण असतं, नाहीतर तो यंत्र होईल ना. 100 वेळा ऑपरेट केला तर जे चूक करत नाही त्याला यंत्र म्हणतात. आत्मबंध चुका करतो त्याला माणूस म्हणतात. त्यामुळे समजातून गैरसमजातून अभ्यासातून तर्कतीर्थांच्या बद्दल किंवा रॉयच्या बद्दल काही समज असतील असू द्या, पण तरी देखील त्याचं महत्व काय आहे हे समजून घेण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपल्या पातळीवर काय करता येईल हा विचार करण्याची गरज आहे. या ठिकाणी मी खूप तुम्हाला छळलेलं आहे. तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल तुमचा आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. सरांच्या या विस्तृत अशा चिंतनातून तर्कतीर्थ आणि एन.एम. रॉय यांचा मानवतावाद सहजपणे आज उलगडला गेलेला आपल्याला दिसून आला. रॉय या तत्वज्ञानाचा जीवन प्रवास देखील सरांनी इथं उलगडून दाखवलेला आहे. सत्यशोधकीय वैचारिक परंपरा त्याची वैशिष्ट्ये देखील इथं सरांनी आपल्याला समजावून सांगितली. सरांचं असं हे मंत्रमुग्ध करणारं रसपूर्ण वैचारिक विवेचन आपणा सर्वांना भारावून टाकणारं ठरलं. सरांचा मी पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर पंडितराव टापरे यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. वेळ खूप झालेला आहे. मी एक 5 ते 10 मिनिटात माझे समारोपाचं भाषण पूर्ण करू इच्छितो. खरं सांगायचं तर कुंभार सरांनी आपणाला सगळा हा प्रवास एन.एन. रॉय आणि तर्कतीर्थांचा आपल्यापुढं मांडलेला आहे. खरं म्हणजे मार्क्सवाद समजून घेऊन मार्क्सवादाच्या पलीकडे जाता आलं. नेपू रेड्डी सरांनी नवमानवतावादाची ती विश्वकोशात नोंद लिहिलेली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की मानवेंद्रनाथ रॉय यांनी मार्क्सवाद हा समजून घेतला, तो पचवला आणि त्यातून ते पुढे गेले. आपणापुढे त्यांनी सगळा जीवन प्रवास मांडलेला आहे. एका बाजूला आईन्स्टाईनला काय वाटलं आणि दुसऱ्या बाजूला फुल्यांचं मोठेपण, ह्या दोन्ही गोष्टी रॉय यांनी पाहिल्या, या त्यांनी जाणून घेतल्या. ते जसे आचारवंत विचारवंत होते तसे त्यांनी जे महत्वाचे विचार मांडले आणि
त्यांनी जी सगळी भूमिका घेतलेली आहे ती खरोखर आजही फार मोठी प्रेरक आहे. संकल्पनांचे अर्थ कसे वेगळे असतात, आध्यात्मिक शब्द याचा कसा वेगळा अर्थ आहे आणि व्यक्ती कशी महत्वाची आहे, माणूस कसा महत्वाचा आहे. बाकीच्या गोष्टीपेक्षा माणसाचं कर्तृत्व, जसं नारायण सुर्वेने एक ठिकाणी म्हटलेलं आहे की आकाशाच्या मुद्रेवर अवलंबून राहिलो नाही, फुकट सलाम करणे कधी जमले नाही, आम्ही असे कसे असा प्रश्नही विचारला नाही, स्वतःलाच रचित केलो ही सवय गेली नाही. हे स्वतःला रचित जाणं हे एम रॉयच्या विचारातून कसं स्पष्ट होतं ते सरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्या पुढे मांडलं. त्यांचा फार मोठा अभ्यास त्याचा आपणाला त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या याबद्दल त्याचे आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि नवमानवतावादाचा विचार पुढेही आपण अधिकाने करावा आणि त्यासाठी भविष्य काळात सरांनी आम्हालाही मार्गदर्शन करावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि मी माझं अध्यक्ष भाषण खूप खूप धन्यवाद सर. तर यानंतर या कार्यक्रमाचा शेवट म्हणजेच गोड करण्यासाठी मी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी प्रतिष्ठानचे संचालक माननीय श्री PS कांबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे आभार मानावेत. कार्यक्रमाला बराचसाच वेळ झालेला आहे. शेवटचा कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शनाचा, तर मी काही जास्त वेळ घेत नाही याच्यामध्ये. माझे मित्र राजेंद्र कुमार कापरे सर, कुंभार सरांनी आपला अमूल्य वेळ देऊन इथं आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम आभार मानतो. तसं कापरे सरांनी ह्या वयात देखील इथं येऊन ते बसले इथं बराच वेळ आणि नेहमीच तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी प्रतिष्ठानच्या बाबतीत ते नेहमी मार्गदर्शन करतात, तर त्यांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी आपण जे सगळे उपस्थित राहिलेले आहात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सतीश कुलकर्णी आहेत, अनिल जोशी सर आहेत, तानाजी गुरव आहेत, भालचंद्र मोने आहेत, नागेश मोने आहेत, डॉक्टर मेधा गोटवडेकर आहेत, दिलीप डोंबोळीकर आहेत, भिल्ले साहेब आहेत, संग्राम थोरात सर आहेत, त्याच्यानंतर समतादूत आरती कांबळे, टिळक स्मारक संस्था ह्या संस्थेने हा जो हाल आपल्याला उपलब्ध करून दिला आहे त्याच्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. प्राज्ञ पाठशाळा मंडळवाई यांचेही मी आभार मानतोय. त्याच्यानंतर देशमाने परखंदी आणि संग्राम खरात यांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर एक सूचना आहे इथं की उद्याला एक प्राज्ञ पाठशाळा मंडळाचा कार्यक्रम ह्याच ठिकाणी होणार आहे. तर ह्या कार्यक्रमासाठी म्हणजे एक पत्रिकाच मी वाचून दाखवतोय. थोर विचारवंत आणि प्राज्ञ पाठशाळेचे अभूतपूर्व अध्यक्ष कैलासवासी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा 30वा स्मृती दिन सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी साजरा करण्यात येत आहे. या निमित्त ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री मधुकर भावे ठाणे यांचे तर्कतीर्थ या विषयावर व्याख्यान आयोजित केलेले आहे. या कार्यक्रमात प्राज्ञ पाठशाळा मंडळ अध्यक्षा माननीय डॉक्टर सरोजा भाटे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. तर ह्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी संयोजकाच्या वतीनं आपणाला सर्वांना विनंती करतो. आणि बऱ्याचशाच हा कालावधी झालेला आहे. तर एक असं आहे की माणसाला आपण चांगलं म्हणतो, चांगलं म्हणत असताना बाबा माझ्या हिताचं जे चांगलं आहे तेवढंच फक्त ह्याला चांगलं म्हणत नाहीये. तर बाबा माझ्या हिताचं जे चांगलं आहे त्याचबरोबर ते दुसऱ्याच्या हिताचंही असलं पाहिजे, त्याचबरोबर ते कालातीत असलं पाहिजे, प्राण्यांच्यासाठीही ते चांगलं असलं पाहिजे आणि जे तर्कसंगत आणि युक्तिसंगत असेल अशालाच फक्त आपण चांगलं म्हणतो. हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपल्याला नवमानवतावाद जो म्हणतो नाही आपण तो चांगल्या पद्धतीने रुजवता येईल. आणि हे करणं म्हणजे शेवटी मग माणूस आणि आपण अध्यात्म म्हणतो की नाही ह्या दोन्हीची सांगड होती. आणि मला वाटते तर्कतीर्थांनी आणि एम एन रॉयनी
हेच माणसाला शिकवलेलं आहे. फक्त आपण ते समजून घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडतो. आता ते कमी पडणं हे आता हा आपला भाग आहे. त्या माणसाने, मोठ्या माणसाने आपल्याला सांगितलेलं आहे. तर मी सर्वांचे परत एकदा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असेल.